त्या आर्टिकल्स मध्ये सगळ्यांना आवाज येतोय माझा? धीरज, प्रमोद, तेजश्री, विजय सर, आवाज येतोय का सगळ्यांना माझा? ओके. स्वतः आज आपण मॉडेल लॉग जरी घेण्याआधी थोडस मी ए एन डी हे आर्टिकल जे आहेत सगळ्यांनी सेशनची उजळणी केली असेल किंवा ऐकले असतील असं मी अज्युम करतो. प्रश्न जे आहेत ते सोडवले असतील. तर आता ह्या तीन आर्टिकल्स मध्ये सगळ्यात मेजर काय आहे की कसे यांचा वापर करायचा किंवा काय. पहिले जे दोन आर्टिकल आहेत ते तुम्हाला मी स्ट्रिक्टली सांगितले की हे फक्त आणि फक्त एक वचनी जर असेल तर त्याला त्याच याला आपलं नाऊन जर एक वचनी असेल तर त्यामध्ये फक्त आपण ए आणि एन वापरू शकतो. ए आर्टिकल आपण कधी कधी वापरतो, तर ए आर्टिकल आपण जनरली ज्या वेळेला त्याचा स्वर जो आहे, प्रोनाऊन्सिएशन जे आहे, उच्चार जे आहे ते व्यंजनांकित असेल, म्हणजे त्याचा उच्चार जो आहे तो व्यंजनांकित व्यंजनाने सुरुवात होणारा असेल तर त्यामध्ये आपण अ वापरतो. एन कधी वापरतो आपण, तर याच्यामध्ये याला आपण कन्सोनंट असं म्हणतो, व्यंजनांना इंग्लिशमध्ये. आणि एन कधी वापरतो आपण, तर उच्चार जो आहे त्याचा स्वर जो आहे तो जर ओके, स्वरांकित जर असेल तर त्याला आपण एन वापरतो. मग त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? ए ई आय ओ यू हे जर इंग्लिश मधले स्वर असतील तरी मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन मध्ये सांगितलं होतं की प्रोनाऊन्सिएशन करत असताना जर आपले मराठीतले स्वर आले तर त्या केसमध्ये आपण फक्त एन हे आर्टिकल वापरत असतो. ओके. मग त्याच्यामध्ये आपण काही अपवाद सुद्धा पाहिले की ज्याच्यामध्ये डिग्रीज आहेत काही, जर समजा MLA ऍब्रिवेशन आहे, त्यानंतर डिग्री आहे MA, राईट. हे आपण त्याच्यामध्ये युकॅलिप्टिस आय थिंक आणि अजून हे अपवाद जे आहेत ते इकडे येतात ज्याच्यामध्ये सुरुवात जरी यू न होत असेल हा, तरी सुद्धा त्याचा जो उच्चार आहे तो उच्चार आवाज सगळ्यांना माझा येतोय ना? कोण मेसेज करते? हा. सो त्याच्यामध्ये उच्चार हा सगळ्यात महत्वाचा आहे. उच्चारावर आपण ए किंवा एन हे ठरवणार आहे. दी मध्ये आपण चर्चा केली की दी मध्ये जेव्हा आपण समूहाला आपण एखाद्या उद्देशून बोलू, दी पोलीस, राईट, किंवा अजून कुठला समूह असेल तर त्याच्यामध्ये आपण द टी एच हे वापरतो. त्यानंतर अजून युनिक जर एखादं गोष्ट असेल, फॉर एक्झाम्पल सन, मून, अर्थ, वर्ल्ड, लाईफ, सॉरी लाईफ नाही, मग याच्यामध्ये जे आहे ते आपण युनिक वर्ड्ससाठी आपण दी हे आर्टिकल वापरतो, उपपद. आणि यासोबतच तुम्हाला याचे अपवाद सुद्धा सांगितले कुठं कुठं वापरायचं नाहीये ते. जर केसेसमध्ये आपले समूहवाचक शब्दांमध्ये जर मला वाटतं मी लिहून दिले ना तुम्हाला की मॅन, वुमन, मॅनकाइंड, त्यानंतर अजून काय असतंय पोएट, असे जर आले तर त्याच्यामध्ये THE दी वापरायचं नाही, ना की हे काही कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. नो आर्टिकल केस आहे ती. आलं लक्षात? जर एखाद्याला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर त्याच्यामध्ये आपण दी वापरतो. जसं त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे की आपण एखाद्याला जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल, ही इज द मॅन, हे मला वाटतं मी उदाहरण त्यावेळेला सांगितलं होतं, तर त्यामध्ये आपण TH वापरू शकतो. लक्षात आलं का? सो या केसेस ज्या आहे ए एन डीच्या, ह्याची रिव्हिजन व्यवस्थित करा. ह्याच्यावरचा प्रश्न निश्चित आहे. तर मला वाटतं आता आपण थांबण्यात काही अर्थ नाही, आपण सुरुवात करूयात मॉडेल ऑक्झिलरीला. AND मध्ये कोणाला काही डाऊट? सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाय का तो? येस, सगळ्यांनी व्हिडिओ बघितला, रेकॉर्डेड व्हिडिओ पाहिला, PDF डाउनलोड करून त्याची उजळणी करायचा प्रयत्न केला का? जे आपण आर्टिकल्सवरचा इंग्लिशचा सेशन घेतला होता त्याची उजळणी सगळ्यांनी केलेली आहे का? तेजश्री, प्रमोद, कल्याणी, धीरज, बोला. सगळ्यांनी लेक्चर परत बघितलं, रिवाइज केलं, जे पॉइंट्स त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न डिस्कस केलेले आहेत ते सगळ्यांनी डोळ्याखालून घातले का? कारण ते प्रश्न सगळे पहा, त्या प्रश्नांच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत. त्या पॅटर्न मधले, म्हणजे ते वर्ड टू वर्ड मॅच जरी नाही झालं तरी त्या पॅटर्न मध्येच प्रश्न राहणार आहेत. लक्षात येते? सो ओके. सो इंग्लिशचा आपला पुढचा सेशन आहे मॉडेल ऑक्झिलरी, सहाय्यक क्रियापद. याला मराठीमध्ये काय म्हणतात? सहाय्यक क्रियापद, सपोर्टिंग वर्ब. आता मॉडेल ऑक्झिलरी मध्ये कोणकोणते वर्ब्स आहेत जे आपण युज करतो सहाय्यक क्रियापद म्हणून? त्यासोबतच त्याच्यावर प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात, ओळखायचे कसे, काही याच्यामध्ये ट्रिक्स आहेत ज्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो आपण, ते आपण आज डिस्कस करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आता पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे बेसिक डिस्कस करूयात. मॉडेल ऑक्झिलरीज कोणत्या आहेत, कशा ओळखायच्या, काय काय त्यांचे वैशिष्ट्य आहेत, गुणधर्म आहेत. सो मॉडेल्स डोंट हॅव अन SED और ING एंडिंग. म्हणजे जे वर्ब्स असतात, समजा तिथे कॅन हे वर्ब आहे, हे सहाय्यक क्रियापद आहे, कॅन, करू शकणे. मग याच्यामध्ये कधीही कॅन म्हणजे या सहाय्यक क्रियापदांना कधीही एस प्रत्यय, ED प्रत्यय किंवा ING प्रत्यय लागत नाही एंडला. अशा पद्धतीने आपण कुठलंही, म्हणजे कुठलंही तुम्ही कॅन घ्या, शॅल घ्या, शुड घ्या, वुड घ्या, विल घ्या, मे, माइट, ह्या सगळे जे आहेत ते सहाय्यकारी क्रियापद आहेत. या सगळ्या सहाय्यकारी क्रियापदांचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कुणालाही एस प्रत्यय, ED प्रत्यय किंवा ING प्रत्यय लागत नाही. त्यानंतर डोंट यूज अन इन्फिनिटिव्ह विथ मॉडेल्स. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, तर टू चा वापर.
टू चा वापर जे आहे तो याच्यामध्ये होत नाही. म्हणजे काय, ही कॅन गो हे प्लेन वाक्य आहे. कधी आपण सहाय्यकारी क्रियापद वापरलं, मॉडल ऑक्झिलरी वापरले, तर त्याच्यानंतर टू इन्फिनिटिव्ह म्हणतात त्याला, हे इन्फिनिटिव्ह येत नाही. लक्षात आलं? तो ज्यावेळेला तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखा किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा याच्यामध्ये सांगितलं त्यावेळेला हे हा गुणधर्म सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेला मॉडल ऑक्झिलरी सहाय्यक क्रियापद वापरलं जाईल, कोणकोणते सहाय्यक क्रियापद आहेत, तर कॅन, कुड, विल, वुड, मे, माइट हे सगळे सहाय्यकारी क्रियापदामध्ये येतात. ओके, याच्या सगळ्यांची आपण वैशिष्ट्य पुढे पाहणार आहोत. सो फॉर द टाइम बिंग सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, डोंट यूज इन्फिनिटिव्ह विथ मॉडेल्स. टू फॉर्म द निगेटिव्ह पुट नॉट आफ्टर द मॉडेल. ओके, म्हणजे जे नॉट आहे हे कायम त्या मॉडेल नंतरच येतं. तुम्हाला हे जे दोन गुणधर्म इथले सांगितलेले, ह्या दोन प्रॉपर्टीज ज्या सांगितलेल्या आहेत, हे करेक्ट सेंटेन्स ओळखा किंवा इनकरेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय करा, अशा स्वरूपात जे प्रश्न येतात त्यासाठी हे दोन्ही महत्वाचं आहेत. काय पहिली प्रॉपर्टी सांगितली मी, की सहाय्यकारी क्रियापदानंतर टू चा वापर, इन्फिनिटिव्ह ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या इन्फिनिटिव्हचा वापर करायचा नाहीये. त्यानंतर तुम्हाला ते सेंटेन्स जे आहे ते निगेटिव्ह करायचं असेल, तर सेंटेन्स निगेटिव्ह करत असताना आपल्याला नॉटचा उच्चार जो आहे तो कायम सहाय्यकारी क्रियापदानंतर केला जातो. ओके, त्यानंतर सम एक्झाम्पल्स, वी कॅन प्ले फुटबॉल, वी कुड प्ले फुटबॉल, वी मे प्ले फुटबॉल, वी माइट प्ले फुटबॉल, वी मस्ट प्ले फुटबॉल, वी मसंट प्ले फुटबॉल, वी ऑट टू प्ले फुटबॉल, वी शाल प्ले फुटबॉल. आता हे सगळं जे आहे मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना हे वर्ब्स ऐकून माहिती आहेत. आता याच्यातला एक्झॅक्ट फरक काय, कुठलं क्रियापद कुठं वापरायचं आणि कुठलं क्रियापद कुठं वापरल्यानंतर त्याचा अर्थ नेमका काय होतो. बरोबर, एकच शब्द जसं मराठीमध्ये आपण म्हणतो की मराठीमध्ये नुसता जर टोन जरी आपण चेंज केला तरी त्याचा जो अर्थ आहे तो बदलतो. बरोबर आहे ना? मग बघा समजा याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण वर्ड बाय वर्ड, म्हणजे आपण प्रत्येक वर्ब घेणार आहोत आणि त्या प्रत्येक वर्बला डिस्कस करणार आहोत. तर पूर्वी निगेटिव्ह बघा कसं कसं होतं. तर आता निगेटिव्ह जे वर्ब्स आहेत, निगेटिव्ह कसे करायचे किंवा त्याचे शॉर्ट फॉर्म काय आहे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे, यासाठी हे तुम्हाला इथे समोर निगेटिव्ह करून दाखवले. कॅनचं काय होतं, कॅनॉट, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण कांट असंही लिहितो. कुडचं होतं कुड नॉट, मे नॉट, माइट नॉट, ऑट टू, ऑट नॉट टू, शुड, शुड नॉट, विल नॉट, वोंट होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर वुड हे लिहितात कसे, शॉर्ट फॉर्म सुद्धा दिलेले आहेत. शॉर्ट फॉर्म आता पण कधी वापरले गेलेले नाहीयेत, परंतु तरी सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की जर असं लिहिलं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय आणि असं करून इथं दोन एल लिहिले असेल, त्याचा होतो आय विल असा अर्थ होतो. लक्षात येते का? त्यासाठी शॉर्ट फॉर्म इथे दाखवलेले आहेत. त्यानंतर आता प्रत्येक क्रियापद, जसे मी सांगितले की आपण प्रत्येक सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत आणि ते डिस्कस करणार आहोत. मग आता याच्यामध्ये पहिलं आपलं सहाय्यकारी क्रियापद आहे कॅन. सो लेट अस डिस्कस द कॅन नाव. आता कॅन कधी कधी वापरलं जातं, तर कॅन हे परमिशन मागण्यासाठी वापरलं जातं. कॅन हे रिक्वेस्ट करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. ऑफर, सजेशन आणि पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी सुद्धा कॅनचा वापर होतो. यामध्ये तुमच्या पुढे वाक्य दिलेले, त्याची एक्झाम्पल दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, कॅन काय करतोय, आपली ऍबिलिटी दाखवतोय, शक्यता दाखवतोय. त्यानंतर एखाद्याला सूचना द्यायचं असेल तर ते आपण करू शकतो. एखाद्याला आपल्याला काहीतरी ऑफर द्यायची असेल तर त्यामध्ये आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टींमधली वाक्य बघा. आय कॅन स्पीक इंग्लिश, याच्यामध्ये काय दाखवते, तर माझी ऍबिलिटी दाखवते. आय कॅन स्पीक इंग्लिश ही माझी ऍबिलिटी आहे, क्षमता आहे. त्यानंतर परमिशन, कॅन आय गो टू द सिनेमा, हे काय म्हणतोय मी, परमिशन मागतोय, परवानगी मागतोय. रिक्वेस्ट, कॅन यू वेट अ मोमेंट प्लीज, इथं काय करतोय मी, विनंती करतोय, थोडा वेळ थांबा. आय कॅन लेंड यू माय कार टिल टुमारो, मी माझी गाडी तुला उद्यापर्यंत देऊ शकतो. उद्या देऊ शकतो, मग हे काय मी ऑफर देतो याच्यामध्ये. त्यानंतर कॅन वी विजिट ग्रँडमा ऍट द वीकेंड, आपण आपल्या आजीला भेटायला जाऊ जाऊ शकतो, हे काय, हे सजेशन आहे. त्यानंतर इट कॅन गेट व्हेरी हॉट इन अरिझोना, याच्यामध्ये पॉसिबिलिटी सांगितले की याचं टेम्परेचर जे आहे, तापमान जे जास्त असू शकतं या शहराचं, अरिझोना नावाच्या शहराचं. लक्षात आहे का? सो याचे सगळे वाक्यातले उपयोग आहेत ते सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण हे तुम्हाला एवढं सांगितलं की कॅन हे या प्रकारासाठी वापरलं जातं. परंतु ज्यावेळेला तुम्ही एक्झाम्पल बघता त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होणार आहे की काय नेमकं ऑफर, रिक्वेस्ट, पॉसिबिलिटी किंवा याची ॲबिलिटी जे काय आहे ते ह्याच्यावरून क्लिअर होणार. तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपाचा विचारला जातो, तर प्रश्न विचारला जातो की तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेलं सहाय्यकारी क्रियापद जे आहे, मॉडल ऑक्झिलरी जे आहे, ते कोणत्या कारणासाठी वापरले गेलेले आहे. वेदर इट इज फॉर रिक्वेस्ट, वेदर इट इज फॉर ऑफर, वेदर इट इज फॉर पॉसिबिलिटी, असं विचारलं जातं. मग त्यावेळी तुम्हाला त्या ऑप्शन पैकी बरोबरचा ऑप्शन शोधायचा असतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता हे पहिलं सेंटेन्स समजा दिलं जाईल, प्रश्न कसे येतात हे सांगतोय मी, आणि याच्यामध्ये विचारलं जाईल की हे मॉडेल ऑक्झिलरी कशासाठी वापरले गेले, ते कशासाठी वापरले गेले, तर हे ॲबिलिटी दाखवण्यासाठी वापरले गेले. बरोबर. त्यानंतर इथं समजा तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये कॅनला मी
हायलाईट केलं की हे कशासाठी इथं वापरले गेले सहाय्यक, हे कशासाठी वापरले गेले तर ऑफर करण्यासाठी वापरले गेले. लक्षात आलं का? तर अशा स्वरूपाचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचं सहाय्यकारी क्रियापद आहे. सगळ्यांना माझा आवाज येतोय व्यवस्थित? मी जे बोलतोय सगळं समजत आहे का? बाकीच्यांना समजते का? कल्याणी मॅडमना समजते, बाकीच्यांना समजते का? धीरज, तेजश्रींना समजते. ओके. विजय, लक्ष आहे का सगळ्यांचं? बघा, हे एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे, व्यवस्थित ऐका. त्यानंतर पुढचं सहाय्यकारी क्रियापद जे आपण डिस्कस करणार आहोत ते आहे कुड. कॅनचा पास्ट टेन्स सेकंड कॅन कुड. आता याच्यामध्ये जो वापर आहे ॲबिलिटी टू डू समथिंग इन द पास्ट, टू बी एबल टू. आय कुड वॉक वेन आय वॉज 2. मी ज्यावेळेला 2 वर्षाचा होतो त्यावेळेला मी चालू शकत होतो. म्हणजे दुसऱ्याच वर्षी मी चालायला शिकलो असं थोडक्यात आपण मराठीमध्ये करायला गेलो तर होणार आहे. सो हे पास्ट मधली एखादी ॲबिलिटी सांगायची आहे तर त्यासाठी आपण बऱ्याचदा कुड हे कुड हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. परमिशन टू डू समथिंग इन द पास्ट, टू बी अलाउड. आय कुड गो टू द मूवीज वेन आय वॉज टीनेजर. ज्यावेळेला मी टीनेजर होतो त्यावेळेला मी मूवीला जाऊ शकत होतो, हे सांगण्यासाठी परमिशन इन द पास्ट. ओके. त्यानंतर पोलाइट क्वेश्चन. आता कुड हे जनरली ना तुम्हाला सांगतो ह्या पहिल्या 2 वापरांपेक्षा, या आणि या वापरापेक्षा, यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं हे जे खालचे प्रकार दिले ते प्रत्येक याला पोलाइट बनवण्यासाठी. म्हणजे जे आपण मगाशी म्हटलेलं आहे ना ते सेम सगळ्या गोष्टी इथे आहेत बघा. फक्त इथं काय केलंय, कॅनचं कुड केलंय. सेम मग सेंटेन्स आय कॅन लेंड यू माय कार होतं मगाशी, आय कॅन लेंड यू होतं, इथं कॅनचं केलंय कुड. त्याचा अर्थ काय झाला तर ते पोलाइट झालं. फक्त जे आपण सेंटेन्स होतं ते अजून पोलाइट केलं, अजून विनम्र केलं. लक्ष, त्याच्या पलीकडे काही त्याचा अर्थ नाही, बाकीचे सगळं सेम आहे. कॅन आय गो टू सिनेमा होतं मग अशी ते केले कुड आय गो टू सिनेमा प्लीज, मोर पोलाइट. कुड यू वेट फॉर अ मोमेंट प्लीज, आय कुड लेंड यू माय कार टिल टुमॉरो. कुड वी विजिट ग्रँडमा ऍट द वीकेंड अँड इट कुड गेट व्हेरी हॉट इन. आता शब्द हे बदललं वाटतं, मोन्टाना केलंय. शहराचं नाव बदललंय, मग अशा ऑरिझोना होतं आता मोन्टाना केलं. यासोबतच तुम्ही हायलाइट करून एक पॉईंट दिलेला आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण हॅबिच्युअली करतो, सवयीने वारंवार, हॅबिच्युअली म्हणजे सवयीने वारंवार आपण एखादी गोष्ट करत असतो भूतकाळामध्ये, त्यावेळेला आपण कुड हे क्रियापद वापरतो. मी वाक्य रिपीट करतोय, परत ऐका, नीट ऐका. ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण भूतकाळामध्ये वारंवार करत असतो, सवयीने करत असतो, त्यावेळेला त्या केसमध्ये त्या वाक्यामध्ये कुड हे जे सहाय्यकारी क्रियापद हे वापरलं जातं. ज्या वेळेला एखादी गोष्ट एकदाच घडलेली आहे, एकदाच, एकदा आणि एकदाच भूतकाळामध्ये, त्यावेळेला आपण प्रेफर काय करतो तर कुडच्या ऐवजी आपण वॉज आणि वेअर हे जे क्रियापद आहेत हे वापरतो. लक्षात आलं का? हा मुद्दा लक्षात ठेवा. याच्यावर राज्यसेवेला सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत या पॅटर्नवर, आणि या मला वाटतं लेटेस्ट मध्ये पण 2022 का 21 ला सुद्धा प्रश्न विचारले गेले. जेव्हा आपण ते प्रश्न घेऊ त्यावेळी मी परत तुम्हाला रिमाइंड करेन. लक्षात आलं का? सो कुड काय करतं, मी सगळा ओव्हरव्ह्यू घेतोय बघा, ऐका. कुड काय करतं तर कुड हे सहाय्यकारी क्रियापद सगळी जी वाक्य आहे त्या वाक्यांना, सगळी जी सहाय्यकारी सगळी जी वाक्य आहेत त्यांना अजून पोलाइट बनवतं, अजून विनम्र बनवतं. ओके. त्याचसोबतच ज्या एखादी गोष्ट पास्ट मध्ये घडलेली असते किंवा आपल्याला एखादी परमिशन घ्यायची असते त्या केसमध्ये सुद्धा आपण कुड वापरू शकतो. फक्त त्यामध्ये काय होतं, ते क्वेश्चन जो आहे, ते रिक्वेस्ट जे आहे ते अजून पोलाइट बनते. क्लिअर आहे? त्यानंतर कुड कधी वापरतो, तुम्हाला एक शेवटचा जो हायलाइट केलेला मुद्दा सांगितला मी, तर ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण भूतकाळामध्ये, एखादी गोष्ट भूतकाळामध्ये वारंवार करत असतो त्यावेळेला त्या केसमध्ये आपण कुड वापरतो. जर एखादी गोष्ट भूतकाळामध्ये एकदाच झालेली असेल तर आपण तिथं काय प्रेफर करणार आहे, वॉज ऑर वेअर. लक्षात येते सगळ्यांच्या? सो हा पॉइंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सहाय्यकारी क्रियापद आहे आपलं मे. मे काय दर्शवतं तर मे दर्शवतं पॉसिबिलिटी. इट मे रेन टुडे. आता तुम्हाला कंपॅरिझन मध्ये मी शिकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मे कधी वापरायचं आणि माईट कधी वापरायचं. तर मे आणि माईट बऱ्याचदा आपण काय करतो, आपण जे नॉन नेटिव्ह आहोत, ज्यांची पहिली भाषा ही इंग्लिश नाहीये, इंग्रजी नाहीये, हे काय करतो आपण, मे आणि माईट हे बऱ्याचदा स्वॅप करतो. मे आणि माईटचा आपण एवढा अर्थ लक्षात घेत नाही. दोन्हीचा अर्थ जवळजवळ आपण सेम पकडून चालतो. परंतु जर इंग्लिश लिटरेचरमध्ये आपण गेलो तर इंग्लिश लिटरेचरमध्ये मे आणि माईट याच्यामध्ये फरक आहे. कसा तर माईट हे लेस पॉसिबिलिटी दाखवतं ऍज कम्पेअर टू मे. ओके. याच्यामध्ये जास्त पॉसिबिलिटी आहे, म्हणजे एखादी घटना घडणार आहे याची शक्यता तुम्हाला वाटते तर तुम्ही मे वापरा. तुम्हाला हे वाटते की असं होईल असं अजिबात शक्यता नाहीये परंतु होऊ शकतं, म्हणजे येते का लक्षात? ती जी घटनेची पॉसिबिलिटीची लेवल जी आहे ती मे मध्ये जास्त आहे, त्याच्यामध्ये लेस पॉसिबल दॅन मे. इट माइट रेन टुडे, आणि ह्याच वाक्याला मी लिहू शकतो इट मे रेन टुडे. लक्षात येते का तुमच्या? सो इट मे रेन टुडे आणि इट माइट रेन टुडे याच्यामध्ये फरक काय आहे तर याच्यामध्ये पॉसिबिलिटी जास्त आहे, पर्सेंटेज जे आहे, प्रोबॅबिलिटी जे आहे ते याच्यामध्ये जास्त आहे.
लक्षात येते का? पोलाइट क्वेश्चन, माइट आय बॉरो युअर पेन, तुम्ही ऑलरेडी लिहिलं. नॉट व्हेरी कॉमन, हे जास्त कॉमनली वापरलं जात नाही. आपण काय म्हणणार? मे आय बॉरो युअर पेन, मे आय कम इन, ओके, मे आय सिट. हे जे आहे आपण हे पोलाइट वापरतो. मे आय गो टू सिनेमा, मे आय हेल्प यू, राईट. सो पोलाइट सजेशन किंवा परमिशन जर घ्यायची असेल, परमिशन टू डू STH म्हणजे समथिंग इन द प्रेझेंट, राईट. सो परमिशन टू डू समथिंग इन द प्रेझेंट जर विचारायचं असेल, टू बी अलाउड टू, सो मे आय गो टू द सिनेमा, परमिशन मागतोय मी इथं. पोलाइट सजेशन आहे, मी काय तुमची मदत करू शकतो का? मी विचारतोय की काय माझी मदत हवी आहे का? सो मे, माईट, दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? माईट काय करतं, मी परत रिपीट करतोय, माईट जे आहे ते शक्यता कमी करतं. जर तुम्हाला ती एखाद्या घटना घडणार आहे याची शक्यता फार कमी वाटते, तर तुम्ही माईट वापरा. तुम्हाला एखादी घटना घडणार आहे असं वाटतंय, तर तुम्ही मे वापरणार आहे. लक्षात आलं का? पॉसिबिलिटी जो हे आहे ते कमी करतो. यासोबतच अजून एक याच्यामध्ये ट्रिक सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, की जर पर्पजफुल सेंटेन्स असेल, पर्पजफुल सेंटेन्स मध्ये दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट असे जर तुम्हाला लिंकेज सापडले, असे जर वाक्य यूज केलेले असतील, कंजंक्शन याला म्हणतात, असे जर कंजंक्शन यूज केले असतील, तर ते कायम मे या शब्दानेच कनेक्ट केले जातात. लक्षात आलं का? सो दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट असे शब्द जर असतील, तर ते कायम कनेक्ट कशाने केले जातात? तर मे या शब्दानेच कनेक्ट केले जातात. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा वर्ब आहे शुड. शुड म्हणजे काय? आपण जनरली एखाद्याला जर सल्ला द्यायला गेलो, ऍडवाइस द्यायला गेलो, तर त्यामध्ये आपण शुड हे शुड हा शुड सहाय्यकारी क्रियापद वापरतो. सो इट्स गुड अँड इट्स गुड आयडिया, नॉट गुड टू डू और बॅड आयडिया. सो यू शुड एक्सरसाइज, यू शुड नॉट स्मोक, राईट. ह्या दोन्ही मी सजेशन दिले, सल्ले दिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे सल्ले देण्याचं काम जे आहे ते ह्या सहाय्यकारी क्रियापदान केलं तर शुड न. ओके. सो इन कॉम्बिनेशन विथ कंजंक्शन लाईक लेस्ट, या जर लेस्ट हे कंजंक्शन असेल, LEST, तर त्या केसमध्ये कायम शुड हेच वापरलं जातं. ही एक लक्षात ठेवा इथं. जर वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये LEST हा शब्द आलेला असेल, हे कंजंक्शन आलं असेल, तर त्या केसमध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरतो ते सहाय्यकारी क्रियापदे शुड हेच असलं पाहिजे. लक्षात आलं? फिल इन द ब्लँक साठी हा प्रश्न माझ्या अंदाने विचारला गेलाय 2-3 वर्षापूर्वी. तर तो ज्यावेळेला प्रश्न घेईन त्यावेळेला मी तुम्हाला जी आठवण करून देईन. त्यानंतर मॉरल ऑब्लिगेशन. मॉरल ऑब्लिगेशनला मराठीमध्ये काय म्हणतात? तर आपल्याला नैतिक दृष्ट्या एखादी जर कंपल्शन असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा शुड वापरलं जातं. पॉझिटिव्ह नोड म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट सकारात्मक सांगायची आहे किंवा सकारात्मक तुम्हाला सजेशन द्यायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा शुड वापरलं जातं. हे हायलाइटेड पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर ऑट टू. ऑट टू हे थोडंसं आधीच्या याच्यामध्ये पण विचारलं गेलंय आणि आता नवीन पॅटर्न मध्ये TCSच्या त्यामध्ये सुद्धा विचारलं गेले. सो ऑट टू चा अर्थ काय होतो? ऑट टू इज इक्विव्हॅलंट टू शुड. ते सुद्धा सेम काम करतं जे शुड काम करतं, ते कोणी इक्वल टू साइन दिलंय. सो यू ऑट टू ड्राईव्ह केअरफुली, तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवणं गरजेचं आहे, राईट. सो हे पण सल्ला दिलाय, ऍडवाइस दिलेला आहे. आय ऑट टू स्टडी टू नाईट, राईट. मी आज स्टडी करणं गरजेचं आहे किंवा मी आज स्टडी करणं बांधील आहे, राईट. ऍडवाइस, सल्ला किंवा तू करणं गरजेचं आहे असं जे आपण म्हणतो त्यावेळेला ऑट टू म्हणजे शुडला आपण रिप्लेस करायचं असेल, जर वाक्यामध्ये विचारलं की या सहाय्यकारी क्रियापदाला रिप्लेस करण्याला दुसरं क्रियापद सांगा, आणि तिथं जर शुड असेल तर तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे तिथं दुसरं क्रियापद कुठलं असणार आहे? ऑट टू हे त्याला रिप्लेस करू शकतं. लक्षात येते? त्यानंतर एकच मिनिट. ओके. सो मस्ट, आता त्यानंतरचं पुढचं सहाय्यकारी क्रियापद आहे मस्ट. मस्ट हे कधी वापरलं जातं? मस्टला दुसरं रिप्लेसमेंट काय असते जनरली? तर हॅव टू असते. ज्यावेळेला एखाद्याची नेसेसिटी असते, नीड टू, तर त्याला आपण इक्विव्हॅलंट मस्ट वापरू शकतो. आय मस्ट गो टू द सुपर मार्केट टुडे, आज मला सुपर मार्केटला गेलंच पाहिजे. आय हॅव टू गो टू सुपर मार्केट टुडे, त्याच वाक्याला तुम्हाला मी मगाशी सांगितलं की या वर्बला रिप्लेस करणारा दुसरं वर्ब सुचवा. असं जर प्रश्न आला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे मस्टला इथं दुसरं कोणतं रिप्लेस करणार? हॅव टू. नुसतं हॅव नाही, हॅव टू. लक्षात येते? त्यानंतर लिगल टर्म्स, यू हॅव नो चॉईस, तुम्हाला त्याच्यामध्ये काही चॉईस नाहीये, तुम्हाला हे करायचंच आहे. तर त्या केसमध्ये यू मस्ट हॅव
बघा दोन्हीचंही कॉम्बिनेशन झालेलं आहे. तुम्हाला हे कंपल्शन आहे, बरोबर, कायद्यानं तुम्हाला कंपल्शन आहे लीगल टर्म्स मध्ये. सो यू मस्ट हॅव अ व्हॅलिड ड्रायव्हर्स लायसन. तुम्हाला गाडी चालवण्यासाठी तुमचं व्हॅलिड वाहन चालकाचं लायसन जे आहे ते असणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू हॅव, आता हे मस्टला काढून परत तिथे हॅव टाकलेलं आहे, मस्ट काढून हॅव टू टाकलेला आहे, सॉरी. सो यू हॅव टू हॅव अ व्हॅलिड ड्रायव्हर्स लायसन्स. ही दोन्हीही सेंटेन्स इक्विव्हॅलंट आहेत. ओके, जे मी सांगितलं की मस्टला आपण रिप्लेस करू शकतो हॅव टू न, तर इथं सुद्धा या मस्टला, इथल्या मस्टला या हॅव टू न रिप्लेस केलेलं आहे. कळतंय? त्यानंतर जर तुम्हाला म्हणजे गॅरंटी असेल की ही गोष्ट होणारच आहे, स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा आपण मस्ट वापरू शकतो. यू मस्ट बीन ड्रायव्हिंग फॉर, सॉरी, यू हॅव बीन ड्रायव्हिंग फॉर 10 hours, यू मस्ट बी टायर्ड. तुम्ही 10 तास झालं गाडी चालवत आहात, तुम्ही नक्कीच दमलेला असाल. स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, राईट. सो त्या केसमध्ये आपण यू मस्ट बी टायर्ड और यू हॅव टू बी टायर्ड, राईट. सो मस्ट काढलं आणि हॅव टू टाकलं. लक्षात येते का? इथपर्यंतचा सगळा पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे का? सहाय्यकारी क्रियापद आपण डिस्कस करायला घेतलेले आहेत. कॅन, कुड हे आपण डिस्कस केलेले आहेत. मे, माइट आपण डिस्कस केलेला आहे आणि आता मस्ट पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. इथपर्यंत सगळा पार्ट सगळ्यांना क्लिअर आहे का? धीरज, कल्याणी, तेजश्री, विजय, सगळ्यांना समजतंय का मी काय बोलतोय ते? आवाज माझा सुस्पष्ट आहे का? क्लिअर आहे का? ओके. ओके, सगळे फॉलो करतायत. तर पुढचं मस्ट प्लस नॉट और मसंट, ह्याला याचा उच्चार आहे मसंट. सो प्रोहिबिशन, एखादी गोष्ट करण्यापासून एखाद्याला अडवणे. यू मस्ट नॉट ड्राईव्ह विदाउट अ व्हॅलिड लायसन. यू मस्ट नॉट ड्रिंक अँड ड्राईव्ह. यू मसंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. यू मसंट ड्राईव्ह विदाउट अ ड्रायव्हिंग लायसन, राईट. सो प्रोहिबिशन, एखाद्याला अडवणं, कुठली तरी गोष्ट करण्यापासून अडवणूक करणं, या केसमध्ये आपण मस्ट नॉट असं वापरतो. जर प्रोहिबिशन करायला सांगितलं असेल तुम्हाला प्रश्नामध्ये, प्रोहिबिशन करणारं एखादं सहाय्यकारी क्रियापद वापरा, तर त्या केसमध्ये आपण मस्ट नॉट किंवा मसंट हे जे ऑप्शन मध्ये असेल त्याला चूज करणार आहे. आता मस्ट आणि हॅव टू हे इक्विव्हॅलंट आहे, ते मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला. परंतु मस्ट नॉट इज नॉट इक्विव्हॅलंट टू डोंट हॅव टू. आता ह्या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे, बघा लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की जर अफर्मेटिव्ह असेल, होकारार्थी असेल, तर मस्टला, या वर्बला आपण हॅव टू ने रिप्लेस करू शकतो. परंतु मी इथं नॉट लावलं, मसंट केलं, तर ते याला इक्विव्हॅलंट नाही, त्याला रिप्लेस करू शकत नाही. या दोन्हीमध्ये फरक काय बघा. वी मस्ट नॉट टॉक अबाउट इट, आपण याच्याबद्दल बोलणं म्हणजे, बघा मस्ट नॉट म्हणजे काय, तर हे स्ट्रॉंग ऑब्लिगेशन नॉट टू डू समथिंग. तुम्हाला म्हणजे प्रेशराईज केलंय, तुम्ही हे करू शकत नाही, तुम्हाला कंपल्शन केलंय. काय आलं लक्षात? यू मस्ट नॉट. जर डोंट हॅव टू त्याच्याऐवजी आपण वापरलं डोंट हॅव टू, तर डोंट हॅव टूचा अर्थ काय होतो की तुम्ही करू शकता ते, तुम्ही ते करू शकता, परंतु तुम्हाला ते करायचं नाहीये. लक्षात आलं का? पहिल्या केसमध्ये ज्यावेळी मी मस्ट नॉट म्हणतोय त्यावेळेला तुम्हाला ते म्हणजे करणं करूच म्हणजे तुम्हाला ते करणं अलाउडच नाहीये आणि तुम्हाला ते करायचं पण नाहीये. दुसऱ्या केसमध्ये काय, तुम्हाला ते करायला अलाउड आहे, परंतु तुम्हाला स्वतःहून ती गोष्ट करायची नाहीये. दोन्हीतला फरक लक्षात येतोय का? थोडंसं हे कन्फ्युजिंग असू शकतं, कन्फ्युजिंग वाटू शकतं, यासाठी मी एक्सप्लेनेशन देतोय. इथे इंग्लिशमध्ये ते क्लिअरली लिहिलंय, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन नॉट टू डू समथिंग. मस्ट नॉट म्हणजे डोंट हॅव टू म्हणजे काय, डोंट हॅव नीड, मला त्याची गरज नाहीये, मी करू शकतो ते पण मला गरज नाहीये त्याची. सो इथं खाली एक्झाम्पल दिलंय, वी मस्ट नॉट टॉक अबाउट इट. सो वी हॅव अ स्ट्रॉंग ऑब्लिगेशन नॉट टू टॉक अबाउट इट, राईट. म्हणजे तुम्ही एखाद्या जॉब प्लेसला गेला, वर्क प्लेसला गेला, तिथलं कल्चर आहे सॅलरी डिस्कस करायची नाहीये. सो वी मस्ट नॉट टॉक अबाउट इट, आपण त्याबद्दल बोलू शकत नाही. आणि वी डोंट हॅव टू टॉक अबाउट इट, आता समजा तुम्ही बोलू शकताच, परंतु त्या मला त्या गोष्टीबद्दल बोलायचं नाहीये, राईट. मग ते वी डोंट हॅव टू टॉक अबाउट इट, देर इज नो नीड, राईट, त्याची गरजच नाही राहिलेली. लक्षात येते दोन्हीतला फरक. सो मस्ट आणि हॅव टू जरी इक्विव्हॅलंट असले, मुद्दा आहे इथला, हे जरी इक्विव्हॅलंट असले तरी त्याला नॉट लावल्यानंतर त्या दोन्हीचाही अर्थ वेगवेगळा असतो. दिस इज अबाउट ऑब्लिगेशन, कंपल्शन, अँड दिस इज अबाउट नीड, नेसेसिटी. कळालं? त्यानंतर ते इथं परत वाक्यामध्ये लिहून सांगितलेलं आहे की वी यूज मस्ट नॉट टू एक्सप्रेस स्ट्रॉंग ऑब्लिगेशन नॉट टू डू समथिंग, यू हॅव नो चॉईस. लक्षात, तुम्हाला इथे चॉईसच नाहीये. अँड वी यूज डोंट हॅव टू स्टेट दॅट देर इज नो ऑब्लिगेशन ऑर नेसेसिटी. यू कॅन इफ यू वॉन्ट, तुम्ही करू शकता ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर, बट यू डोंट हॅव टू म्हणजे तुम्ही करू शकता ते परंतु तुम्हाला ते करायचं नाहीये. मग त्या केसमध्ये आपण डोंट हॅव टू वापरतो. लक्षात, ग्रॅमॅटिकली या दोन्ही फ्रेजचा अर्थ लक्षात ठेवा.
वाक्य जशी येतील तसं मग तुम्हाला जर हे अर्थ क्लिअर असतील, तुम्हाला याचं जर मिनिंग, याचं कॉन्सेप्ट फंडामेंटल जर क्लिअर असेल तर तुम्ही ते वाक्यांमध्ये तशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता. त्यानंतर विल, रिक्वेस्ट, डिमांड, ऑर्डर, लेस पोलाइट दॅन वुड. ओके, जसं मी मगाशी तुम्हाला मेन माहिती सांगितलं तसंच इथं विल कधी वापरतात तर विल हे पोलाइट करण्यासाठी वापरतात, परंतु वुड वापरणं हे कधीही जास्त पोलाइट आहे. जसं कुड वापरणं हे जास्त पोलाइट होतं, तशाच पद्धतीनं वुड वापरणं हे सुद्धा विल पेक्षा जास्त पोलाइट आहे. ओके, सो विल यू प्लीज क्लोज द डोअर. आय थिंक इट विल रेन ऑन सॅटर्डे. दिस इज प्रिडिक्शन, अंदाज बांधलेला आहे. आय थिंक इट विल रेन ऑन सॅटर्डे. एक प्रॉमिस केलेलं आहे, आय विल स्टॉप स्मोकिंग. मी स्मोकिंग करणं, धूम्रपान करणं बंद करेन, हे प्रॉमिस आहे. स्पॉन्टेनियस डिसिजन, कॅन समवन गिव्ह मी अ राईड. राईट, स्पॉन्टेनियस, आय विल. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी या विल साठी विल या सहाय्यकारी क्रियापदामध्ये असतात. जर विल हे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरलं गेलं असेल सेंटेन्स मध्ये, तुम्हाला प्रश्न काय स्वरूपात येतो तर इथं सांगा मला ह्या वाक्यामध्ये विल काय म्हणून वापरलेला आहे, तर दिस इज फॉर द रिक्वेस्ट. राईट, या वाक्यामध्ये विल हे कशासाठी वापरले गेलं आहे, तर विल हे वापरले गेले प्रिडिक्शन साठी. लक्षात, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वुड, विश, तुमची इच्छा असेल किंवा विनंती करायची असेल, मोर पोलाइट, तर तुम्ही वुड वापरू शकता. वुड यू क्लोज द डोअर प्लीज. राईट, सो वुड यू हे काय करतं, विल पेक्षा जास्त जे सेंटेन्स आहे ते अजून पोलाइट बनवतो, अजून विनम्र बनवतो. वुड रादर, आता याच्यामध्ये बघा, आता ज्या ज्या वेळेला तुम्हाला वुड रादर अशा पद्धतीचं फ्रेज येणार आहे, हे वाक्य, हे टिप्स माझ्या लक्षात ठेवा. वुड रादर ज्यावेळेला वाक्यामध्ये येणार आहे त्यावेळेला न काही विचार करता, पुढचं मागचं वाक्य न वाचता, ऑप्शन मध्ये जिथे चॉईस किंवा प्रायोरिटी दिली असेल त्याला टिक मार्क करायची आहे. वुड रादर हे कायम तुमचा प्रेफरन्स, तुमची प्रायोरिटी, तुमचं जे काही हे असेल, काय म्हणतो आपण चॉईसला मराठीमध्ये, चॉईसला मराठीमध्ये काय म्हणतो, कोणाला येते का मराठी? एवढं चॉईसला मराठीमध्ये काय म्हणतो सांगा. इंग्लिशनं आपली मराठी खराब केली. आवड, चॉईसला आवड म्हणू शकतो. बघा, आता याच्यामध्ये ठीक आहे, आवड हा शब्द घेऊ आपण. तर चॉईस आणि प्रायोरिटी असे जे ऑप्शन मध्ये असेल की वुड रादर ही फ्रेज कशासाठी वापरली गेलेली आहे. एक सेकंड, प्रमोद सर, एक सेशन चालू आहे, तेवढं संपवतो. ठीक, सो वुड रादर हे फ्रेज ज्या वेळेला येईल, जिथं जिथं येईल त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं की ती चॉईस किंवा प्रायोरिटी या इंटेन्शन वापरली गेलेली आहे. त्यानंतर आता हे तुम्हाला मी होमवर्क साठी देणार आहे. ज्या वेळेला जे दोन शब्द वापरले, दोन वाक्य दिलेत, वुड यू लाईक टू गो टू द मूवी, डू यू वॉन्ट टू गो टू द मूवी, याच्यामध्ये सेम अर्थ होतो का डिफरंट अर्थ होतो, असं प्रत्येकाचे प्रश्न आहेत. असे काही प्रश्न मी कंपाईल केलेले आहेत तुमच्यासाठी. सो हे सगळे होमवर्कला करायचे आहेत. पुढच्या वेळेला मी पुढच्या सेशनला याच्या आन्सर्स तुम्हाला विचारणार आहे. ओके, कारण त्याशिवाय तुम्ही अभ्यास करताय का नाही हे मला कळणार नाही. आता बघा, आता याच्यामध्ये कुठे गेला, हा, आता आपले प्रश्न चालू करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय फंक्शन ऑफ मॉडेल ऑक्झिलरी कुड इन द गिवन सेंटेन्स. आता कुड हे शब्द कशासाठी वापरला गेला, याच्यामध्ये राज्यसेवा 2022 ला विचारलेला प्रश्न आहे, असं विचारलं गेलेलं आहे. ओके, सो या केसमध्ये वन कुड वॉक माइल्स इन द जंगल विदाउट सीइंग इवन अ वाईल्ड रॅबिट. काय सांगितलंय की जंगलामध्ये कोणताही प्राणी किंवा इवन ससाही न बघता आपण बरेच किलोमीटर लांब जाऊ, काय कसं जाऊ शकतो का, जाऊ म्हणजे पॉसिबिलिटी आहे. ऑप्शन बघा, ऍबिलिटी सांगितली आहे, परमिशन सांगितले, पॉसिबिलिटी सांगितले का ऑब्लिगेशन सांगितलं. ऑब्विसली ऑब्लिगेशन तर नाहीये, कंपल्शन तर कोणाला केलेलं नाहीये कुड मध्ये, बरोबर. सो कुड हा शब्द कशासाठी कशासाठी वापरला जातो, आठवा. कुड हा शब्द कशासाठी वापरला जातो, परमिशन मागण्यासाठी वापरला जातो, जातो. ऍबिलिटी पास्ट मधली सांगण्यासाठी वापरला जातो, जातो. परंतु तिथं पास्ट मधली ऍबिलिटी सांगायचा प्रयत्न केलाय का, काय काही संबंध नाहीये, एका वन टाइम इव्हेंट आहे हा, बरोबर. मग इथं काय आहे तर एक शक्यता वर्तवलेली आहे की कुठलाही प्राणी न दिसता आपण कित्येक मैल जाऊ शकतो, ही एक शक्यता आहे. अलग लक्षात. सो याच्यामध्ये कुड हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते कोणत्या गोष्टीसाठी वापरले गेले, तर एक पॅसिव्ह पॉसिबिलिटी एक्सप्रेस करण्यासाठी हे वापरलं गेलेलं आहे. पास्ट मधली घटना आहे का, ही पास्ट मधली नाही, तर एक पॉसिबिलिटी आहे. जंगलमध्ये हे पुढचं सगळं वाचाल, सीइंग इवन अ वाईल्ड रॅबिट, जंगली ससा बघितल्या विना आपण कित्येक मैल जाऊ शकतो, किंवा कित्येक मैल गेल्यानंतर सुद्धा जंगली ससा दिसण्याची शक्यता कमी आहे विदाउट सीइंग.
लक्ष देते सगळ्यांना पॉइंट. सो दॅट्स हाऊ यू आयडेंटिफाय द पर्पज और फंक्शन ऑफ अ मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. सगळ्यांना क्लिअर आहे का मी काय बोलतो ते समजतंय का? धीरज, कल्याणी, प्रमोद, तेजश्री, विजय, सगळ्यांना मी जे बोलतोय ते समजतंय का? हो सर. ओके ठीक. बाकीच्यांना समजतंय का? विजय, प्रमोद, लक्ष द्या इकडं. मी जिथं तुम्हाला घेऊन चाललेलो आहे तिथं चला. तुम्ही आधीमध्ये राहिलात तर तुम्ही मागे पडाल. हं? ठीक. Fill in the blank with appropriate modal auxiliary from the following option. I am feeling sick. I डॉट 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 सो मच चॉकलेट. आता हे सरळच आहे की मी आता आजारी पडलेलो आहे आणि त्या आजारी पडण्यामागचं कारण जे आहे ते सांगायचा प्रयत्न केलाय. स्टेनोग्राफरला विचारला प्रश्न आहे. सो आय एम फिलिंग सिक, मी आजारी पडलेलो आहेच. मी ऑलरेडी आहे, वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ आहे. आय एम फिलिंग याच्यामध्ये आता आवाज कट केला का? सो याच्यामध्ये आता आपली जी आजारी पडलेलो त्या आजारी पडण्यामागचं कारण काय असणार आहे? आय एम फिलिंग सिक, आय डॉट 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 सो मच चॉकलेट, आय शुड इट, मी अजून खायला पाहिजे, म्हणजे मी खायला हवे होते का? आय शुड हॅव इटन, आय शुड नॉट. ऑब्व्हियसली निगेटिव्ह स्टेटमेंट असणार आहे, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या. बरोबर, मी काय सांगितलं? मी आजारी पडलोय आणि त्याची कारण मेमन्स हे दुसऱ्या वाक्यात असणार आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे की मी हे करायला नको पाहिजे. चॉकलेट, आजारी पडलेलं कोण चॉकलेट खातं का? तर बरोबर आहे आन्सर तेजश्री दिलेलं. सो याच्यामध्ये जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? निगेटिव्ह सेंटेन्स असणार आहे. तर पहिले दोन ऑप्शन मध्ये तर नॉट नाहीये, निगेटिव्ह नाहीत, ते ऑप्शन गेले. उरलेले दोन ऑप्शन शुड नॉट इट आणि शुड नॉट हॅव इटन. तिसरं दिलंय का? नाही, शुड नॉट हॅव इटन. राईट, आता हे पास्ट मधलं आहे. आणि शुडंट इट, शुडंट इट म्हणजे हे काय झालं? सल्ला देण्यासारखं झालं. लक्षात दे, शुड नॉट इट हे सल्ला देणं आहे. शुड नॉट हॅव इटन हे पास्ट मध्ये मी खायला नको पाहिजे होतं. राईट, ही शक्यता जी ती पास्ट मधली आहे. सो शुड नॉट हॅव इटन हे जास्त बरोबर आन्सर आहे. शुडंट इट हे सल्ला आहे. तुम्हाला पुढे जर भविष्यात आजारी पडायचं नसेल तर यू शुड नॉट इट सो मच चॉकलेट. लक्षात येते का दोन्हीतला फरक? आणि मी आधी खाल्लेलं आहे, मी आज का आजारी पडलो तर मी काल हे एवढे चॉकलेट खायला नको पाहिजे होते, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो. राईट, तर त्या पद्धतीने इथला कोणता आहे तसं पर्याय, तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स. यू मस्ट नॉट ड्रायव्हिंग फास्ट, यू नीड नॉट ड्राईव्ह फास्ट, डोंट यू हॅव टू गो टू द ऑफिस ऍट 9 एव्हरी डे. तिसरं सेंटेन्स तर क्लिअरली बरोबर आहे. डोंट यू हॅव टू गो टू द ऑफिस ऍट 9 एव्हरी डे, बरोबर आहे हे स्टेटमेंट, तर हे करेक्टच आहे. तर याच्यामध्ये अजून कुठलं सेंटेन्स करेक्ट वाटतंय? यू मस्ट नॉट ड्रायव्हिंग फास्ट. आता कधीही लक्षात ठेवा, ज्या वेळेला सहाय्यकारी क्रियापद मस्ट हे येईल त्यावेळेला पुढे येणारा शब्दाला आयएनजी प्रत्यय हा नसावा, कधीच नसावा. राईट, सो मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट यायला पाहिजे. ड्रायव्हिंग हे चुकीचं सेंटेन्स आहे. सो यू नीड नॉट ड्राईव्ह फास्ट, आता हे सेंटेन्स बरोबर आहे. नीड नॉट ड्राईव्ह, इथं ड्रायव्हिंग केलं का? इथं केलेलं नाही. सो हे सेंटेन्स बरोबर आहे. राईट, सो या केसमध्ये जो ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन असणार आहे ऑप्शन 3, बी आणि सी. सगळ्यांना मी सांगतोय ते रिझनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी पोचतायत का माझ्या? मी जे बोलतोय ते मला एकदा सांगा बरं. सगळ्यांनी समजतंय? सगळ्यांना मी काय बोलतोय ते? प्रत्येकाचं रिझन समजावून घ्या, कारण उद्या तुम्हाला हे प्रश्न स्वतः वाचायचे आणि ते स्वतःच आन्सर देण्यासाठी तुम्हाला ते रिझनिंग देता आलं पाहिजे. लक्षात येते का? सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर ओके, यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट्स. आता याच्यामध्ये अंडरलाईन हा मी प्रश्न मागायचा तुम्हाला सांगतो की अंडरलाईन केलं तर बऱ्याच सहाय्यकारी क्रियापदाला तुम्हाला विचारलं जातं की हे काय कन्वे करतंय. सो द मॉडेल ऑक्झिलरी अंडरलाइंड इन द सेंटेन्स अबाउ कन्वेज, कंबाईनला विचारली गेलेली प्रश्न आहे. ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स. आता ऑट टू हे कशासाठी तुम्हाला मी सबस्टिट्यूट सांगितलं होतं? ऑट टू आठवते का? ऑट टू कशासाठी वापर सांगितलं होतं? तर मॉरल ऑब्लिगेशन. शूड काय सांगतं? तर मॉरल, आठवा, मी मागं देऊन दाखवतो तुम्हाला. तर ज्यावेळेला आपण शूड हे वापरलं होतं त्या शूडला आपण सांगत असताना सांगितलं होतं की ऑट टू, तिला शूड हे रिप्लेस करतं. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं मॉरल ऑब्लिगेशन किंवा पॉझिटिव्ह नोट. काय मॉरल ऑब्लिगेशन असेल तर आपण शूड वापरतो, बरोबर आहे. मग आता इथं जे सांगितलं गेलेलं आहे की तुला तुझ्या पेशंटच्या प्रती गेलं वाक्य कन्सिडरेट,
बरोबर, त्यांना सन्मानजनक किंवा त्यांना कन्सिडरेट वागणूक दिली पाहिजे. सो यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट्स. म्हणजे काय आहे तर तुमची मॉरल ड्युटी आहे एका डॉक्टरची पेशंट बद्दल संबंधातली. सो ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन बी, मॉरल ड्युटी. ओके, पुढचं वाचा बरं. सेम टाईपचा प्रश्न आहे, PSI 2021 ला पडलेला आहे. उत्तर सांगा मला, मेसेज करा. यू ऑट टू कन्सिडर, काय आला आन्सर? बर, तेजस्वीने आन्सर दिलेला आहे. बरोबर आहे तेजस्वी आन्सर तुमचं. मग याच्यामध्ये काय दिलंय? शाल आय बाय अ स्कूटर, काय विचारते हे? तुम्हाला प्रॉमिस केलंय स्कूटर द्यायचं? तुम्हाला सजेशन दिलंय स्कूटर घ्या म्हणून? का परमिशन विचारतंय? का सल्ला देते? काय करते हे वाक्य तुम्हाला? शाल आय बाय स्कूटर, काय आहे शाल आय बाय स्कूटर मध्ये? सिकिंग परमिशन. बरोबर, आपण एकाची परवानगी मागतोय. म्हणजे कोणता ऑप्शन असणार आहे? ऑप्शन 3, सी ओनली. लक्षात येते का? त्यानंतर वाचा बरं हा प्रश्न, सांगा मला याचा आन्सर काय येते. सो ही वुड रादर डाय दॅन इन्व्हॉल्व इन वल्गर अँड करप्ट ऍक्टिव्हिटीज. वुड रादर आलेला आहे, राईट. वुड रादरला तुम्हाला मी एक टिप पण सांगितली होती, एक ट्रिक सांगितली होती. वुड रादर आलं तर काय असतं, ज्यामध्ये मी मराठी अर्थ विचारला होता, चॉईस और प्रेफरन्स, राईट. प्रायोरिटीज जर तुमच्या डिसाईड करायचे असतील तर वुड रादर हे जिथे जिथं वुड रादर येईल ज्या स्टेटमेंटमध्ये, तिथं ब्लाइंडली लगेच करायचं आहे की जिथं चॉईस आणि प्रेफरन्स, प्रायोरिटी असे शब्द असतील तो ऑप्शन तुमचा असणार आहे. क्लिअर आहे? त्यानंतर द स्पॅरोज वुड कम into his hut and pick up the crumbs of food from his hand. They must stop saluting the corrupt tahsildar or a police officer. We should respect our parents and good teachers who have shaped our lives. They have to remember the sacrifice of the freedom fighters forever and not only on the 15th of August. The above sentences have, आता हे काय सगळे सांगा, काय ते सगळे? वुड कम, मस्ट स्टॉप, शुड रिस्पेक्ट, हॅव टू, काय हे मॉडेल ऑक्झिलरी आहेत. सो इथं ऑप्शन आहे मॉडेल ऑक्झिलरीज, राईट. ASO ला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर मी जे बोलतोय ते फॉलो करताय ना सगळेजण? धीरज, कल्याणी, प्रमोद, तेजश्री, विजय सगळे फॉलो करत आहेत का मी जे बोलतोय ते? ओके. वर का दिसत नाहीये? काय आहे? चूज द मॉडेल ऑक्झिलरी फॉर द अंडरलाइंड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. कुठले कुठले मॉडेल ऑक्झिलरी याच्यामध्ये यूज केलेले आहेत? आय वॉज नॉट नेसेसरी फॉर मी, सॉरी, इट वॉज नॉट नेसेसरी फॉर मी टू बाईट. सो याच्यामध्ये काय दाखवतंय किंवा हे ऑक्झिलरी यासाठी मॉडेल ऑक्झिलरी शब्द शोधा, सांगा. आय डोंट नीड टू बाय, आता पहिली तर गोष्ट आय वॉज, म्हणजे मी भूतकाळातली गोष्ट सांगते. बरोबर, डू तर येणार नाहीये. काय यायला पाहिजे? डीड यायला पाहिजे. पहिली गोष्ट हे क्लिअर आहे. बरोबर, तीन त्याचे रूप आहेत ना, डू, सगळ्यांना माहिती आहे काय? डू, डीड अँड डन,
राईट, 3 रुपये डूची. सो याच्यामधलं जे सेकंड आहे ते पास्ट पार्टिसिपल म्हणतात त्याला. सो इथं वॉज आहे म्हणजे भूतकाळातली गोष्ट सांगितली गेली, त्याला रिप्लेसमेंट सांगायची आपल्याला, त्याला सबस्टिट्यूट सांगायचं आपल्याला. म्हणजे आपण काय करणार आहे तर त्याला वॉचच्या ऐवजी डीड वापरणार. त्यानंतर नॉट पण वापरलं इथं, राईट. सो याच्यामध्ये जे नॉट आहे निगेशन आहे ते निगेशन आहे असं पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे, बरोबर. मग याच्यामध्ये आय डिड नॉट हे पहिल्यांदा येणार आहे, म्हणजे जे आय डिड नॉट ज्या ज्या ह्याच्यामध्ये आहे, ज्या ज्या पर्यायांमध्ये, ते पर्याय पहिल्यांदा वेगळे काढा. बघा बरं कोणकोणते पर्याय असे, तर आय हे तर असणार नाही, आय डोंट हे तर असणार नाही, आय डिडंट हे दोन आहेत. आता हे नेसेसरी आहे, पुढे काय दिलंय आपल्याला, नेसेसिटी सांगितलेली आहे. नेसेसिटी आहे म्हणजे यूज आहे का, नाही, ती नीड आहे, राईट. सो ऑप्शन इज 3. लक्षात आलं कसं उत्तरापर्यंत पोहोचतोय आपण, ते उत्तरापर्यंत आपण कसं पोहोचत आहोत ते समजलं का. पहिल्यांदा काय केलं, वॉज आहे म्हणजे भूतकाळ आहे, भूतकाळ आहे म्हणजे डूचं मला भूतकाळातलं रूप वापरावं लागेल जे आहे डीड. त्यानंतर वॉज नंतर नॉट आहे, म्हणजे नॉट पण वाक्यात आलं पाहिजे म्हणून ते डीड नॉट होणार, बरोबर. पहिल्यांदा हे दोन पर्याय गेले, पहिल्या आणि चौथ्यामध्ये डीड नॉट नाहीये ते गेले. उरलेल्या दोन पर्यायामध्ये जो पुढचं क्रियापद नीड आहे इथं काय नेसेसरी आहे, राईट. मग नीड आणि नेसेसरी मध्ये कुठलं असणार क्रियापद, इथं नीड असणार आहे, बरोबर. नीड नेसेसरीलाच नीड आपण म्हणून, राईट. सो याच्यामध्ये ऑप्शन असणार आहे 3. नेक्स्ट, 9th नंबर क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइंड मॉडल वर्ब इन द फॉलोइंग. आय एम टायर्ड, नाउ यू कॅन ड्राईव्ह अ कार, राईट. सो मी आता कंटाळलेलो आहे, आता तू गाडी चालवू शकतोस. काय सांगितलं याच्यामध्ये, आपण परमिशन दिलेली आहे, बरोबर. मराठीमध्ये वाक्य म्हणल्यानंतर लगेच कळतं की आपण परमिशन देतोय की मी आता कंटाळलं, तू गाडी चालवू शकतोस, राईट. सो मी परमिशन दिलेली आहे इथं. याच्यामध्ये काय येणार, पॉसिबिलिटी नाहीये, ही पॉसिबिलिटी सांगितली की मी शक्यता नाही, मी परमिशन दिले, मी त्याला सांगितलं तू चालव, राईट. ॲबिलिटी आहे का, तर ॲबिलिटीचा पण काही संबंध नाहीये, तो चालवू शकतच असणार आहे म्हणून तर मी त्याला गाडी दिली. त्याच्यामध्ये परमिशन दिले मी फक्त, तो त्याच्याकडे पॉसिबिलिटी पण आहे, त्याच्याकडे त्याच्याकडे ॲबिलिटी तर आहेच, पण मी आता त्याला परवानगी दिली की तो आता गाडी चालव, राईट. सो थर्ड वन इज अ करेक्ट आन्सर. सो 9चा असणार आहे 3. त्यानंतर 10वा प्रश्न. ही डॉट 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 नॉट विअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू, राईट. त्याला हवं नसेल तर. कंबाईनला प्रश्न 2019ला विचारला गेलेला आहे. सो ज्या वेळेला, ओके, सो याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 10चा आन्सर काय असणार आहे सांगा. आधी तुमचं गेस सांगा मग मी बोलतो. ही डॉट 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 नॉट विअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू. आता त्याला इच्छा नाहीये, इच्छा नसेल तर त्यानं घालायची गरज पण नाहीये ना. मराठीमध्ये जरी आपण गेलं, जर लॉजिकली उत्तर जरी विचार करायला गेलो आपण, तर त्याचं काय म्हणणं आहे की त्याला ते घालायची इच्छा नसेल तर ते त्यानं घालूही नये, बरोबर आहे. सो ही काय असणार आन्सर असणार आहे सांगा. बऱ्यापैकी मी आन्सरकडे आणून ठेवलंय तुम्हाला. शुड, ओके. अजून कोण, ना 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 ना, सगळे तुम्ही रॉंग डायरेक्शन गेला. काय होतंय माहितीये का, ज्या वेळेला आपण हे सांगतोय ना, आता शूडचं सांगतो तुम्हाला. शूड आपण काय करतोय की सल्ला देतोय. हम्म. तर आता हा याच्यामध्ये काय होतंय की आपण त्याला गरज, ही नीड नॉट विअर अ नेक टाय, ही नीड गरज नाहीये. इफ ही डझंट वॉन्ट टू, जर त्याला इच्छा नसेल तर त्यानं घालायची गरज पण नाहीये, राईट. सो इथं प्रॉपर वर्ड आहे नीड. तर तुम्ही शूड कडे गेलाय ना, शूड कडे जाणार आहे सगळे ज्यांनी ज्यांनी आन्सर दिले. शूड कधी येणार तर आपण त्याला क्लिअरली ऍडवाइस देतोय, राईट. आता याच्यामध्ये एक ऍडवाइस देत असताना पण दोन प्रकार आहेत. एक तर ऍडवाइस तुम्ही डायरेक्टली ऍडवाइस द्या, यू शुड नॉट विअर इट, राईट. आता इथं निगेशन मध्ये वाक्य गेलेलं आहे, नॉट मध्ये गेले, राईट. आणि अच्छा, अजून एक मला महत्वाचं सांगायचं, ज्या वेळेला नीड सहाय्यकारी क्रियापद नंतर निगेशन येतं, नीड नॉट, त्यावेळेला टू इन्फिनिटिव्ह येत नाही. आता हे असं एक वाक्य पुढे मला वाटतं विचारलं गेलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की नीड टू, कारण आपण ज्या वेळेला नीड लिहितो ना, नुसतं जर नीड वापरला आपण तर नीडच्या पुढे ऑटोमॅटिक इन्फिनिट होतं, नीड टू, राईट. यू नीड टू डू दिस, म्हणजे फॉर एक्झाम्पल you need to attend the seminar or you need to attend the lectures, right. You need to, ओके. परंतु ज्या निगेशन मध्ये जाईल, यू नीड नॉट अटेंड सेमिनार्स, राईट. नीड नॉट आलं की टू येणार नाही, लक्षात येते का. सो यू नीड नॉट अटेंड सेमिनार, तुम्हाला ते सेमिनार अटेंड करायची गरज नाही. सो हे लक्षात ठेवा नीडच्या संदर्भातलं. नीड टू असतं, ज्या वेळेला नीड नॉट होईल त्यावेळेला टू येत नाही. नीड नॉट असेल त्यावेळेला टू हे
येत नाही. कळालं मुद्दा माझा काय म्हणायचं होतं ते. ओके, कमिंग बॅक टू द क्वेश्चन. आता या केसमध्ये जसं मी सांगितलं तर मराठी भाषांतर केलं तर मला ते लॉजिकली लवकर समजेल की याच्यामध्ये जे नेकटाय आहे त्याची डझंट वॉन्ट टू, वॉन्ट ला काय नीडची जोड असते. तो हे लक्षात ठेवा की ज्याला इच्छा नाहीये त्याला नको आहे ती गोष्ट तर त्याची गरजही नाहीये त्यानं ती करायची. लक्षात, तो नीड अँड वॉन्ट एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून इथं वापरले गेलेले आहेत. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. STI ला विचारला गेलाय. आय कुड रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. आय वॉज एबल टू रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. आता ही गोष्ट तुम्हाला मी कुड ज्यावेळेला आपण डिस्कस केलं त्यावेळेला सांगितलं की कुड आपण कधी वापरतो तर हॅबिच्युअल एखादी गोष्ट जर असेल, वारंवार जर आपण एखादी गोष्ट करत असू तर गेलं कुडचं. हा, डन समथिंग इन पास्ट हॅबिच्युअली. लक्षात आलं का, सवयीने वारंवार केलेली गोष्ट असेल तर आपण तिथं कुड वापरतो. अदरवाईज सिंगल इव्हेंटसाठी आपण काय वापरणार आहे, वॉज आणि वेअर वापरणार आहे. आता कालचं पुस्तक मी 2 तास संपवलं एवढंच माझं म्हणायचं ना मला या वाक्यामध्ये. हे जे वाक्य आहे तुमच्या समोर आता, हे वाक्य काय सांगतंय की आय वॉज एबल टू रीड दॅट बुक इन 2 hours yesterday. कालची घटना आहे फक्त ही, एकदाच घडलेली घटना आहे. पण काय प्रेफर करणार आहे, कुड का वॉज? ऑब्व्हियसली वॉज. राईट. सो आपण कुड हे जे वापरलेलं आहे हे तर चुकीचा उपयोग आहे याच्यामध्ये, असं ओळखायचं आहे. वारंवार केलेली क्रिया नाहीये, एकदाच झालेली आहे. सो प्रेफर काय करणार आहे आपण, बी. सो 11व्याचं उत्तर असणार आहे बी ओनली. लक्षात आलं का? त्यानंतर यू मस्ट स्टॉप. हे का माझं वर जात नाहीये कॅप्शन? You must stop chewing tobacco. He used to smoke very early in his childhood. They have to adjust. The underlined words in the above sentences have dot dot verbs. Model auxiliary. फॉरेस्ट 2018ला विचारलेला प्रश्न आहे, परंतु इथं मॉडेल लिहिलंय आणि इथं ऑक्झिलरी लिहिलंय, त्यामुळे हा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये संदिग्ध म्हणून त्याला सगळ्यांना मार्क देण्यात आले होते. कारण मॉडेल ऑक्झिलरी एकच शब्द आहे, ज्याने टाईप केलं त्याने इथं ते मॉडेल ऑक्झिलरी करायला होतं, इथं वेगळा ऑप्शन यायला पाहिजे होता. त्यामुळे काही जणांनी 2, काही जणांनी 3 उत्तर दिले, त्यांनी त्यांना सगळ्यांना ते उत्तर बरोबर मिळालेलं आहे. ओके, सो ऑब्व्हियसली मस्ट, हॅव टू, डेअर, यूज टू हे सगळे मॉडेल ऑक्झिलरी आहेत, सहाय्यक क्रियापद आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न फुलटॉस आहे. शॅल आय बाय अ स्कूटर. काय हे प्रश्न काय आहे, प्रॉमिस विचारले, हे झालं ना मला वाटतं ऑलरेडी. प्रॉमिस आहे, सजेशन आहे, सिकिंग परमिशन आहे, गिव्हिंग ऍडवाइस आहे. काय आहे, सिकिंग परमिशन आहे. राईट. सो 13चा आन्सर असणार आहे 3, सिकिंग ऍडमिशन. मला वाटतं हा प्रश्न आधीही झालेला आहे, कधीतरी पडलेला आहे. कधी पडला आहे त्याचं उत्तरही तुम्ही दिलं. शाला बाय स्कूटर, PSI 2021 ला प्रश्न रिपीट झालेला आहे हा, आणि हा त्याच्या आधी STI 2018ला विचारलेला प्रश्न आहे. ओके. त्यानंतर सगळ्यांना लक्षात येते का जे मी सांगतोय ते? सगळ्यांपर्यंत ज्या क्लुप्त्या आहेत, ट्रिक्स आहेत, पोचतायत का? बाकीच्यांना समजतं का, एकालाच समजतंय? बाकीचे, प्रमोद, तेजश्री, विजय, हा, धीरज. ओके, माझ्यासोबत राहा, माझ्यासोबत राहा, ऐकत राहा. नेक्स्ट, ची डॉट 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 अंडरस्टँड टुडेज लेक्चर. आता काय असणार आहे, ची आजच्या लेक्चरच्या संदर्भात आपण बोललेलो आहे. सो आजच्या लेक्चरच्या संदर्भात शी डॉट 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 अंडरस्टँड. कुड नॉट येणार आहे का रे, आजची गोष्ट आहे बरोबर आहे. शुड नॉट येणार आहे का, आजची गोष्ट आहे. दोन्ही पास्ट पार्टिसिपल मधले. आता मे नॉट आणि कॅनॉट मध्ये फाईट आहे. ओके. सो आता मला सांगा, सॉरी, थांबा 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 थांबा, कुड नॉट नाही, याच्यामध्ये शुड नॉट आपण वापरू शकत नाही, कारण आजच्या लेक्चरच्या संदर्भात बोललंय. आपण पोलाइट वेनं सांगू शकतो आणि अनपोलाइट वेनं सांगू शकतो, बरोबर आहे. सो याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन कॅनॉट वापरू शकतो का, कुड नॉट वापरू शकतो का? बोला, आन्सर सांगा मला. करेक्ट आन्सर विचारले. हा, आन्सर सांगायचा प्रयत्न करा, विचार करा. आजची घडलेली घटना आहे, अंडरस्टँड टुडेज लेक्चर. आजचं लेक्चर झालेलं तिला समजलेलं नाहीये. म्हणजे लेक्चर होऊन गेले, ऑब्विसली लेक्चर झाल्यानंतर आपण ही चर्चा करणार आहे ना, हे लेक्चर समजलंय का नाही. ही लेक्चर झाल्यानंतर चर्चा असते का लेक्चरच्या आधी चर्चा असते? म्हणून मी सुरुवातीचं स्क्रॅच केलं, ते ते भूतकाळातली गोष्ट आहे ती. सुरुवातीला मला असं वाटलं की वर्तमान काळात मध्ये चाललोय आपण, तर ही घटना घडून गेलेली आहे आणि त्यामध्ये तिला लेक्चर समजलेलं नाहीये. सो एक शक्यता असू शकते, मे नॉट वापरू शकतो का आपण? बरोबर आन्सर दिलंय मला वाटतंय, कुणी आन्सर दिले, एकानं बरोबर दिलंय आणि एकाचं चुकलंय. धीरज बरोबर आहे. सो याच्यामध्ये ऐका, एक्सप्लेनेशन ऐका नीट. कॅनॉट
तिला समजू शकत नाही असं आपण म्हणू शकतो का नाही, होऊन गेलेलं लेक्चर आहे बरोबर. म्हणजे काय कुड नॉट वापरू शकतो का, तर तिला समजू शकलं नाही, तर हे आपण वापरू शकतो याच्यामध्ये. त्यानंतर आपण शुड नॉट वापरू शकतो का, तर शुड नॉट हे सल्ला दिलाय का आपण, काय आपण रिक्वेस्ट करतोय का, तर शुड नॉट वापरू शकत नाही. मे नॉट काय आहे, तर मे नॉट मध्ये आपल्याला तिचं शक्यता वरतो ते पॉसिबिलिटी सांगतोय आपण बरोबर. ज्यावेळी आपण मे आणि माईट डिस्कस केलं त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की मे आणि माईट कधी वापरतात, तर पॉसिबिलिटी असेल तर आपण वापरतो. म्हणजे कदाचित शक्यता अशी आहे की तिला आजचं लेक्चर समजलेलं नसावं असं मी म्हणू शकतो, किंवा तिला आजचं लेक्चर ती समजू शकली नाही, राईट, कुड नॉट. हे आपण दोन्ही जे स्टार केलेले ते दोन्ही उत्तर याच्यामध्ये असू शकतात. मग असा कोणता ऑप्शन आहे जो दोन मध्ये आहे, दोन मध्ये नाही एक मध्ये आहे मला वाटतं, बी आणि सी, राईट. सो आन्सर काय असणार आहे, बोथ बी अँड सी. सगळ्यांना क्लिअर आहे का. कॅनॉट का वापरू शकत नाही, मी परत रिपीट करतोय ऐका रिझनिंग, कारण मी माणसं सांगतोय मी परत नीट ऐका. सो पहिल्यांदा कॅनॉट का वापरू शकत नाही आपण, तर ती लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे, राईट. म्हणजे शी डॉट 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 अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे आजचं लेक्चर झाल्यानंतरचा हा संवाद आहे बरोबर. सो कॅनॉट तर नाही वापरू शकत. त्यानंतर शुड नॉट, मी कुणाबद्दलचं काय सजेशन दिलंय, काय ऍडवाइस दिलाय, काय केलंय का इथं, तर नाही. एखाद्या व्यक्तीवर घडलेली घटना मी सांगतोय, मी ते डिस्कस करतोय की तिला आजचं लेक्चर कळलेलं नसावं किंवा तिला आजचं लेक्चर ती समजून घेऊ शकली नाही, राईट. आता कळलेलं नसावं ही पॉसिबिलिटी आहे, म्हणजे मे नॉट वापरू शकतो आपण पहिली गोष्ट. त्यानंतर तिला कळू शकलेलं नाही, राईट, किंवा ती कळून घेऊ समजून घेऊ शकली नाही, राईट. ही जी शक्यता आहे पास्ट मधली शक्यता आहे, सो कुड नॉट. लक्षात आलं का. सो हे पहिल्यांदा सांगताना ब्लंडर झालं, परंतु आन्सर याचा आहे ते बी आणि सी, ऑप्शन नंबर एक असणार आहे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग, फिल इन द ब्लँक्स. राज्यसेवा 2017ला विचारलेला प्रश्न आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचे प्रश्नाकडे. व्हॉट डॉट 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 आय डू फॉर यू. आता हे म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, फुलटॉस आहे बरोबर. त्यानंतर डॉट 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 यू लाईक टू गो बाय एअर सर, इफ यू डॉट 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 टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी, यू डॉट 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 हॅव टू ऍक्सेप्ट द बुकिंग. सो ए बी सी डी ऑप्शन सगळे व्यवस्थित पहा आणि मला आन्सर सांगायचा प्रयत्न करा. इंग्लिश मूवीज जर तुम्ही पाहत असेल तर त्याची उत्तर तुम्हाला लगेच येईल, आणि बऱ्याचदा वापरले गेलेले शब्द आहेत, बऱ्याचदा वापरली जाणारी वाक्य आहे ती. सो ऑब्विसली व्हॉट कॅन आय डू फॉर यू, राईट, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. त्यानंतर डॉट 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 यू लाईक टू गो बाय एअर. आता ज्यावेळेला आपण सुरुवात करतोय आणि यू लाईक टू गो बाय एअर म्हणतोय, त्यावेळेला काय असलं पाहिजे, वुड यू लाईक टू गो बाय एअर, राईट. त्यानंतर इफ यू कॅन टेल मी, सॉरी, इफ यू डॉट 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 टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी. आता हे आपण प्रश्नार्थक वापरतात, आधी आपण याच्यामध्ये ऑप्शन पण पाहत जाऊया. पहिला तर आपण ठरवलंय व्हॉट कॅन आय डू फॉर यू, कॅन कुठं आहे, 3 ला आहे, सो 3 ऑप्शन वाला, अच्छा इथंच उत्तर संपतंय बघ हे, राईट. मग याचं उत्तर काय असलं पाहिजे, ऑब्विसली आपण चेक पण करूयात बाकीचे. सो यू डॉट 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 हॅव टू ऍक्सेप्ट द बुकिंग, राईट. सो यू मे हॅव टू ऍक्सेप्ट द बुकिंग, बरोबर आहे वाक्यात उपयोग. त्यानंतर काय दुसरं ऑप्शन याच्यामध्ये, मे, सॉरी, इफ यू कुड टेल मी, बरोबर आहे, हा पण उपयोग. इफ यू कुड टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी, पास्ट मध्ये घडलेली घटना आहे, पास्ट मधला प्रश्न मी विचारत आहे, तर त्यामध्ये इफ यू कुड आपण नक्कीच वापरू शकतो. त्यानंतर डॉट 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 यू लाईक टू गो बाय एअर सर, आता हा प्रश्न विचारला गेलाय, पोलाइट रिक्वेस्ट दिसते, सर म्हणलं गेलंय शेवटला. सो ऑब्विसली दिस विल बी लाईक मोर पोलाइट वे. कुठला आहे पोलाइटला शब्द, त्याच्यामध्ये पोलाइटनेस आपण वुड न दाखवू शकतो. सो दिस इज गोइंग टू बी हिअर, वुड यू लाईक टू, राईट. सो बीचं 4, 2, 1 बरोबर आहे. सो ऑप्शन नंबर 3, 15चं 3 उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर कव्हर युअर हेड प्रॉपरली, लेस्ट. बघा लेस्ट, तुम्हाला मी सांगितलं लेस्ट जिथे येतं तिथं आपण काय वापरतो, आठवतंय का मी काय सांगितलेलं, जिथं जिथं लेस्ट येतं तिथं आपण काय वापरतो, कुठं गेला. सो इन कॉम्बिनेशन विथ कंजंक्शन लाईक लेस्ट काय वापरलं तर शुड, राईट, हे लक्षात ठेवा. सो इथं वाक्यामध्ये शब्द आलाय LEST लेस्ट, म्हणजे तिथं काय वापरलं जाणार आहे, तर तिथं वापरलं जाणार आहे शुड. काहीच बघायची गरज नाही, LEST दिसते लगेच शुड. आणि लक्षात, ऑप्शन क्रमांक 4. इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे का. काय होतंय, मी एकटा बोलतोय ना, त्यामुळे मला असं वारंवार वाटतं की तुम्ही मागं राहिलाय का, तुम्हाला समजत नाहीये का काय, किंवा काय. सगळे सेम पेजवर आहोत का आपण, आर वी ऑन द सेम पेज, म्हणजे आपण सगळे एकाच याच्यावर आहोत का, सगळ्यांना समजतंय का. ओके. धीरजना समजतंय, विजयना समजतंय, बाकीच्यांचं काय चाललंय. ओके, कल्याणी मॅडमना समजतंय, अजून कोण आहे, प्रमोदना समजलं, ठीक.
फिल इन द ब्लँक्स युझिंग मॉडेल्स फ्रॉम आन्सर ऑप्शन्स. टॅक्स असिस्टंट 2017. डॉट 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 वी गो फॉर मूवी. I dot dot do any rigorous physical exercise on account of my age. ओके. आता इथं हे बघा, ह्या वाक्याचा अर्थ सांगतो. आता हे पण वाक्य वाचत असताना पहिल्यांदा डोक्यात काय येतंय, तुमच्याही डोक्यात यायला पाहिजे. काय सांगितलं इथं की माझी फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज, माझ्या वयाकडे पाहता. आता रिगरस एक्सरसाइज म्हणजे स्पॉन्टेनियस एक्सरसाइज, म्हणजे जास्त जोरात ती कोणताही व्यायाम मी केला पाहिजे का केला नाही पाहिजे. ऑब्विसली काय म्हणतो आपण, ज्यावेळी म्हातारा माणूस एखादं बोलतो त्यावेळी माझं वय पाहता मला एवढा रिगरस एक्सरसाइज नको आहे असं म्हटलं जातं. सो इथं काय असणार आहे, तर इथं तुमचं निगेटिव्ह वर्ब असणार आहे. बरोबर, निगेटिव्ह मोडल ऑक्झिलरी, सहाय्यकारी क्रियापद हे निगेटिव्ह असणार आहे. मग आता या केसमध्ये तिसरं काय आहे, आय डॉट 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 गो टू लंडन नेक्स्ट वीक. राईट. सो आता याच्यामध्ये 3 आपल्याला ऑप्शन दिलेत, विल, शाल, कांट. लावावर डोकं काय काय येऊ शकतं याच्यामध्ये. पहिला हा प्रश्न आहे, प्रश्नार्थक विचारलं गेलंय. बरोबर. आता प्रश्नार्थक करण्यासाठी इथं पॉसिबिलिटी पण आहे, जाऊ शकतो आपण मूवीला, परंतु ते डिसाइडेड नाहीये. मग आपण म्हणू शकतो शाल वी गो टू द मूवी म्हणू शकतो. त्यानंतर आय डॉट 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 डू एनी रिगरस, आय कांट डू एनी रिगरस फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. राईट. सो आय कांट, सेकंडचं असणार आहे कांट, पहिल्याचं शाल, दुसऱ्याचं कांट, तिसरं ऑब्व्हियसली विल. आय विल गो टू लंडन नेक्स्ट वीक. फ्युचर आहे, पुढच्या आठवड्यातली गोष्ट बोलतोय, विल वापरलं गेले, अगदी बरोबर उपयोग आहे. राईट. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. समजतंय. ज्या वेळेला तुम्हाला हे कळेल की सेकंड वर्ब हे निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. ज्यावेळी मी तुम्हाला हे सांगितलं, मी वाक्य सांगत असतानाच, हे एक्सप्लेनेशन सांगत असतानाच तुम्हाला सांगितलं वाचतानाच, की ज्यावेळी हे वाक्य वाचताय तुम्ही, त्यावेळेस जर मराठी भाषांतर तुम्ही करू शकला, तुमच्या डोक्यात हे लगेच आलं की आय डॉट 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 गो डू एनी रिगरस फिजिकल एक्सरसाइज ऑन अकाउंट ऑफ माय एज. माझ्या वयाकडे पाहता मी कोणतीही म्हणजे कोणत्याही प्रकारचा जास्त जोराचा व्यायाम प्रकार करू शकत काय असणार आहे, नाहीच असणार आहे ना ते. वयाकडे पाहता म्हणजे हा कोण बोलणार आहे, हा वयोवृद्ध माणूस बोलतोय. म्हणजे इथं निगेशन आहे. मग तुमच्या सगळे ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर मध्ये निगेशन फक्त एकाच ऑप्शन मध्ये, इथंच गणित संपलं. कळतंय का तुम्हाला. निगेशन, निगेटिव्ह जे वर्ब आहे ते फक्त इथं इथंच आहे, बाकी सगळीकडे शाल शाल विल विल मध्ये दिले. कळालं का. त्यानंतर सिलेक्ट प्रॉपर मॉडल वर्ब. जॉन, माय हाऊस इज व्हेरी नियर द मोटर वे. राईट. रस्त्याच्या जवळ, जिथं रस्ता जातो, जिथं मोटरवे आहे त्याच्या माझं घर अतिशय जवळ आहे. मग आता हे घर जवळ त्यामध्ये, तर आता हा काय बोलतोय, जॅक इट डॉट 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 व्हेरी नॉईज. आता मोटरवे जवळ आहे, रस्ता जवळ आहे, म्हणजे काय असणार आहे, नक्कीच तिथं गोंधळ जास्त असणार आहे. बरोबर आहे. सो मस्ट बी व्हेरी नॉईज, इट मस्ट बी व्हेरी नॉईज. राईट. सो कॅन बी, मे बी, शक्यता बिक्यता नाही, मोटरवे आहे म्हणून त्याने सांगितलंय. इज, माय हाऊस इज, ते आहेच ऑलरेडी तिथं. राईट. रस्त्यावरच माझं घर आहे, रस्त्याच्या जवळच माझं घर आहे, रिलेशनच्या जवळ माझं घर आहे, असं जर म्हणत असेल तर इट मस्ट बी नॉईझी. राईट. और इट मस्ट बी व्हेरी नॉईज. राईट. मग इथं काय असणार आहे, एक सर्टनिटी असणार आहे, एक निश्चितता असणार आहे. सो मस्ट वापरलं जाणार आहे. इथं कोणतीही अनसर्टनिटी, पॉसिबिलिटी नाहीये. हे माझं घर तिथंच आहे ऑलरेडी, त्यामध्ये काय पॉसिबिलिटी नाहीये. सो मस्ट बी. बरोबर आहे उत्तर तेजश्री. सो 18चं 3. त्यानंतर व्हॉट डज द अंडरलाइंड मॉडेल ऑक्झिलरी सजेस्ट. द गेम विल बी ओव्हर विदिन अ शॉर्ट टाइम. आता हे फार थोड्या वेळामध्ये गेम संपेल, कन्क्लूड होईल असं सांगितलंय. काय हे, प्रिडिक्शन. अगदी बरोबर आहे आन्सर दिलेलं. सो प्रिडिक्शन हे इथं सांगितलं गेलेलं आहे. सो एकेरीचा आन्सर काय असणार आहे, प्रिडिक्शन. राईट. एक भविष्यात होणारी घटनेचं आपण एक प्रिडिक्शन दिलेलं आहे. बरोबर आहे. दोघींनी उत्तर दिलं, दोघींचं बरोबर आहे. अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्जंट विथ लेबर लॉ. कॉन्व्हर्जंट म्हणजे फॅमिलियर असणे, त्याच्याशी म्हणजे तो लॉ माहीत असणारा, त्याच्याशी फॅमिलियर असणारं कंपनी सेक्रेटरी असला पाहिजे, असं हे वाक्य आहे. सो कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्जंट अबाउट लेबर लॉ. विच वन ऑफ द फॉलोइंग डज द मॉडेल मस्ट इन द सेंटेन्स अबाउ एक्सप्रेस. काय एक्सप्रेस करतंय हे, काय मी वाक्याचा परत तुम्हाला मराठी अनुवाद सांगतोय. अ कंपनी सेक्रेटरी मस्ट बी कॉन्व्हर्जंट विथ लेबर लॉ. लेबर लॉशी फॅमिलियर असणं कंपनी सेक्रेटरीला गरजेचं आहे. राईट. कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठीची ती गरज काय आहे, तर गरज आहे की कॉन्व्हर्जंट विथ लेबर लॉ. राईट. मग गरज आपल्याला कशाने सांगते, ऑब्लिगेशन नाहीये हे, ऍडवाइस पण नाहीये हे, सजेशन नाहीये, गरज म्हणजे नेसेसिटी. राईट. सो 20चं उत्तर असणार आहे 4. अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुढचं, आय विल टीच यू लेसन. आय विल टीच यू लेसन. आयडेंटिफाय मिनिंग ऑफ मॉडेल ऑफ अंडरलाईन. आता हे आय विल टीच यू, मी तुला धडा शिकवीन, प्रॉमिस आहे का हे.
कमांड आहे का ही, ऑफर आहे का हे, का थ्रेट आहे हे? सगळ्यांना मराठी अर्थ कळतोय सगळ्यांचा? प्रॉमिस आहे, वचन दिले का हे? काय तुम्हाला कमांड दिली का? तुम्हाला काही अधिकारवाऱ्याने सांगितलं गेलंय का? तुम्हाला काही ऑफर दिली आहे का? का तुम्हाला थ्रेट दिलाय? थ्रेट दिलाय ना. तुम्हाला काय दिले? धमकी दिली. धमकी आहे, आय विल टीच यू लेसन, मी तुला धडा शिकवीन, ही धमकी आहे. सो काय असणार आहे आन्सर याचं? थ्रेट. राईट. सो 4, 21 चं 4. त्यानंतर PSI 2017ला विचारलेला प्रश्न आहे, करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करा. आय गिव्ह यू अ प्राइज दॅट यू विल वर्क अगेन. आय गिव्ह यू अ प्राइज दॅट यू मे वर्क वेल अगेन. आय गिव्ह यू अ प्राइज देन यू मे वर्क वेल अगेन. आता तिन्ही मधला आधी अर्थ समजावून घ्या, या तिन्ही तिन्ही याच्यामधला. आता बघा, पहिल्यांदा प्रेझेंट सेंटेन्स सांगितलंय, प्रेझेंट मधलं आय गिव्ह, आणि पुढे सांगितलंय फ्युचर मधलं. राईट. तुम्ही प्रेझेंट सांगितलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचर करून त्यांनी विचारले. त्याच्या खाली काय सांगितलंय तर आय गिव्ह यू प्राइज दॅट यू मे वर्क वेल अगेन. आता इथं फ्युचर केलाय बरं का, ह्याचा जो सेंटेन्सचा पहिला वर्तमान काळ आहे तो इथं भविष्य काळामध्ये घातलाय. इथं जो वर्तमान काळ आहे तो वर्तमान काळामध्येच ठेवलाय आणि एक पॉसिबिलिटी सांगितली आहे. बघा मी तुम्हाला बायसेट करून सांगतोय काय काय ते. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आय गिव्ह यू द प्राइज देन, इथं दॅट आहे, इथं देन आहे, एवढाच फरक केलाय बरोबर. आणि बाकी वाक्य आहे असं ठेवलेलं आहे. आता मला सांगा, मी सगळ्यांची बायसेट करून तुम्हाला हिंट दिलेली आहे, काय याच्यातलं करेक्ट आहे? 22वा प्रश्न. 22वा प्रश्न, यासाठी मी तुम्हाला हिंट सुद्धा दिली होती. त्यासाठी आपल्या नोट्स ज्या सुरुवातीच्या आहेत, जे प्रॉपर्टी सांगितलेल्या आहे, त्या व्यवस्थित सगळ्यांनी वाचायच्या आहेत. यू मस्ट रीड एव्हरीथिंग केअरफुली. पर्पजफुल सेंटेन्स जर असेल, कनेक्टेड विथ दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट, ऑलवेज कनेक्ट विथ मे. हे कायम मे वापरायचं असतं. जिथं दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट अशा स्वरूपाचे जे टर्म्स येतील, कंजंक्शन येतील, तिथं तुम्हाला कंपल्सरी मे वापरायचं आहे. ओके. आता चला, मग याच्यामध्ये आता ह्या सेंटेन्स मध्ये मला सांगा, दॅट आलंय बरोबर, पर्पजफुल सेंटेन्स आहे. पर्पजफुल म्हणजे पहिल्यांदा काहीतरी सांगितलंय मी तुम्हाला, हे दिन मग तू चांगलं काम करशील किंवा तू चांगलं काम करू शकशील, बरोबर असं म्हणायचंय. पर्पजफुल सेंटेन्स आहे. पर्पजफुल सेंटेन्स मध्ये कंजंक्शन आले दॅट इथं, म्हणजे इथं विलचा वापर चुकीचा आहे, हे वाक्य चुकीचं आहे डेफिनेटली. इथं देन आलंय, देन आल्यानंतर म्हणजे दिले तर, त्यानंतर असं त्याला म्हणायचंय, मग तेही वापर इथं चुकीचा आहे. जिथं दॅट आहे तिथं काय यायला पाहिजे? मे यायला पाहिजे. बी हे आन्सर जे आहे ते बरोबर आहे. सो ओनली बी हे आन्सर करेक्ट आहे. सगळ्यांना हे समजलंय का? जे मी ट्रिक्स दिलेल्या आहेत सुरुवातीच्या स्लाइड्स मध्ये, त्या सगळ्यांनी व्यवस्थित वाचायच्या आहेत. त्या ट्रिक्स जर समजल्या तरच आपल्याला हे पुढचा प्रकार सगळा समजणार आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. वी न्यू दॅट इंडिया वुड विन द मॅच. We knew that India will win the match. We know that India would win the match. We knew that India can win the match. आता बघा, हे म्हणणार हे असलं वाचून सर मला एक जर म्हटलं सर डोकं चालायचं बंद होतं, हे न्यू, नो, कॅन, कुड सगळं बघून कसं करायचं आता ही. बरं करा आधी, आधी तुमचं पण डोकं आधी चालू देत, मग मी सांगतो काय करायचं. वाचा चारही प्रश्न. चारीतलं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठलं वाटतंय मला ऑप्शन मध्ये सांगा बरं, मेसेज करा. तुम्हाला एक हिंट देतो ऐका, हिंट देतो ऐका. जर प्रेझेंटचं व्हर्ब असेल, प्रेझेंटचं व्हर्ब असेल तर प्रेझेंटचं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं. आणि जर पास्टचं व्हर्ब असेल, पास्ट भूतकाळातलं व्हर्ब असेल तर पास्टचं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं. इथं जर न्यू आहे, इथं जर न्यू आहे तर इकडे पास्टचं वापरलं गेले का, भूतकाळातलं वापरलं गेले का? इथं न्यू आहे, इथलं भूतकाळातलं वापरलं गेले का? नाही वापरले गेले. विल हे भूतकाळातलं नाहीये, भविष्य काळातलं आहे. इथं नो प्रेझेंट वापरलं, इथं प्रेझेंटचं वापरले का? नाही, वुड हे भूतकाळातलं आहे. इथं पास्ट वापरले न्यू, इथं भूतकाळातलं वापरले का? कॅन, इथं कुड पाहिजे होतं. मग लक्षात येते का? चारही सेंटेन्स बरोबर करता येतील. मी बघा तुम्हाला नुसतं चुकीचं सांगत नाही, बरोबर कसं करायचं ते सुद्धा सांगतोय. जर इथं, परत रिपीट करतोय, सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. जर इथं वर्ब जे आहे ते पास्ट मधले न्यू, तर इथं सुद्धा पास्ट मधलं आपल्याला मॉडल ऑक्झिलरी पाहिजे वुड, बरोबर. न्यू आणि वुड हे बरोबर आहे.
इथं न्यू आहे बरोबर, इथं विल वापरली, विलच्या ऐवजी काय पाहिजे होतं, वुड पाहिजे होतं, तर हे वाक्य बरोबर झालं असतं. इथं काय नो आहे बरोबर, इथं प्रेझेंट मध्ये आलाय तुम्ही, मग इथं सुद्धा प्रेझेंट मधलं इथं जर विल वापरलं असतं तरी सुद्धा हे आन्सर बरोबर झालं असतं. लक्षात येते का? त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये इथं पण पास्ट मध्ये इथं कॅन वापरले, कॅनच्या ऐवजी इथं कुड वापरलं असतं तरी सुद्धा हे बरोबर झालं असतं. मला काय म्हणायचं सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे का? ओके. तो सगळ्या केसेसमध्ये या तुम्हाला ज्यावेळेला आपण युनिफॉर्मिटी मेंटेन करतो त्या युनिफॉर्मिटीमध्ये पहिलं व्हर्बचं टेन्स बघायचा, त्याचा काळ बघायचा, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. ते जे काळामध्ये असेल त्याच काळामधलं पुढचं जे आहे मॉडेल ऑक्झिलरी सहाय्यकारी क्रियापद त्याला शेवटी त्याला आपण काय म्हणतो, सहाय्यकारी क्रियापद ना. मग क्रियापदाचा जो काळ असेल तो सहाय्यकारी क्रियापदाचा काळ असला पाहिजे, एवढं साधं आहे ते. कळालं का? त्यामुळे तेवढंच फक्त चेक करायचंय. आता एव्हाना तुम्हाला हे तर कळतं की विलचा पास्ट टेन्स हा वुड होतोय, बरोबर आहे. त्यानंतर कॅनचा कुड होतोय, बरोबर. मग आता तेवढंच आयडेंटिफाय करायचं ना आपल्याला, पास्ट वापरले का प्रेझेंट वापरले. सो त्या पद्धतीने जर विचार केला तर हे गणित लगेच इझिली सुटेल. त्यानंतर चूज द सेंटेन्स विथ करेक्ट यूज मॉडल ऑक्झिलरी. मग सेंटेन्स चूज करायचं आहे करेक्ट यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी. शी डिडंट ईट मच ब्रेकफास्ट. आता हे काय आहे ग्रॅमॅटिकल, मी PSI 2016 फालतू प्रश्न विचारला गेलाय बघा. इथं डीड नॉटच्या मध्ये अपॉस्ट्रोफी एस आहे का? नाहीये. हे कसं लिहिलं पाहिजे, डीड नॉट कसं लिहितो आपण, डीड एन अपॉस्ट्रोफी एस आणि टी, तर अपॉस्ट्रोफी एस आहे का? नाहीये, म्हणजे हे आन्सर चुकीचं आहे. यू कांट बघा, ते अपॉस्ट्रोफी एस हितला हित दिलाय, राईट. हे पण उत्तर चुकीचं आहे. बोथ आर इनकरेक्ट आहे का? आहे. सो बोथ ए एंड बी आर इनकरेक्ट, राईट. म्हणजे बघितलं बघितलं आपल्याला कळतंय. 24वा प्रश्न. इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना क्लिअर आहेत का? मॉडेल ऑक्झिलरी काय होतं की कन्फ्युजन क्रिएट करणारा टॉपिक म्हणून याला ओळखलं जातं, परंतु तुम्ही जर व्यवस्थित याच्या ट्रिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर याच्यामध्ये सुद्धा काहीही अवघड नाही. सगळ्यांना समजलंय का? तेजस्वींना समजलंय, अजून कोण? विजय समजलंय का? सुखदेव लेट आलात वाटतं, समजलंय का? प्रमोद, कल्याणी, धीरज. लेट येणाऱ्यांसाठी माझं सजेशन असतं नेहमीच की तुम्ही जे काही रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला उपलब्ध होतात दुसऱ्या दिवशी त्याची उजळणी करा. ओके. सो याच्यामध्ये पुढचं आता, व्हॉट meaning does the underlined model express? I am so tired that I could sleep for a week. मी इतका कंटाळलेलो आहे की मी एक आठवडाभर झोपू शकतो. ह्याला ज्याला ट्रान्सलेशन जमलं त्याला ह्याचं उत्तर पण जमलं. काय हे? इमॅजिनरी हायपोथेटिकल पॉसिबिलिटी, शक्यता वर्तवलेली आहे, पण कसली? हायपोथेटिकल, इमॅजिनरी आहे, राईट. की आठवडाभर झोपू शकतो, कोण झोपू शकतं का? हे इमॅजिनेशन मध्ये बोललं गेलेलं आहे, राईट. सो याचा आन्सर असणार आहे हायपोथेटिकल पॉसिबिलिटी पहिलं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इंडिकेट ॲबिलिटी? I could lift the box myself. I may lift the box myself. I will lift the box myself. I can lift the box myself. सांगा बरं याच्यामध्ये ॲबिलिटी कुठल्या याच्यामध्ये दाखवलेली आहे? कुड, मे, विल, कॅन. ॲबिलिटी कशामध्ये दाखवली जाते? पास्ट मधली ॲबिलिटी दाखवली जाते कुडने, बरोबर. चुकलं, पास्ट मधली ॲबिलिटी सांगतो का मी? नाही. इथं काय शक्यता आहे का? ही शक्यता नाही दाखवायची, मला ॲबिलिटी दाखवायची. आय विल, मी भविष्यात करेन आहे का? नाहीये, मला आत्ताच सांगायचं, आत्ताची ॲबिलिटी दाखवायची. आय कॅन लिफ्ट. कळालं का? बरोबर आहे, चौथा आन्सर आहे. सगळ्यांना कळालं का? बघा मी बोलत बोलत यासाठी सांगतोय की तुम्हालाही कळावं की हे चुकीचे काय आहेत, तर का चुकीचे आहेत. आलं लक्षात? आपल्याला चुकीचं आणि बरोबर हे समजण्यापेक्षा ते का चुकीचं आहे आणि का बरोबर आहे हे समजणं जास्त गरजेचं आहे. त्याच्या मागचं रिझनिंग जे आहे ना ते जास्त महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते बोलत बोलत जर मी क्रॉस करत असेल तरी मी त्याला बोलतो, बरोबर असेल तरी बोलतो. लक्षात येते? त्यानंतर पुढचं टॅक्स असिस्टंटला विचारला गेलेला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स रिफ्लेक्ट्स द पोलाइट फॉर्म ऑफ रिक्वेस्ट? आता पोलाइट फॉर्म ऑफ रिक्वेस्ट मध्ये कायम लक्षात ठेवा, सेंटेन्सची सुरुवात जी आहे सेंटेन्सची सुरुवात जी आहे ती वर्बने होते आणि ते पण पास्ट मधल्या वर्ब, म्हणजे वुडनं कुडनं जर सुरुवात केली तर ते सगळ्यात पोलाइट मानलं जातं. आता याच्यामध्ये हे जे आय शाल बी ग्रेटफुल, यू कॅन अलाउ मी, इथं काय वुड यू माइंड, राईट. नक्कीच हे पोलाइट आहे. विल यू अलाउ मी, नक्कीच हे पोलाइट आहे. परंतु विल आणि वुड मधलं आपलं काय ठरलंय, कोणतं जास्त पोलाइट असतं? विल आणि वुड मध्ये ऑब्व्हियसली वुड इज मोर पोलाइट, राईट. कॅन पेक्षा कुड हे जास्त पोलाइट आहे, लक्षात ठेवा. इथे लिहितोय मी कॅन अँड हे आपण ओगाच्या गुणधर्म ज्या प्रॉपर्टी डिस्कस केला सुरुवातीला त्यामध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे, कुड जास्त पोलाइट आहे आणि विल पेक्षा वुड जास्त पोलाइट आहे. कळालं का?
तो याचा आन्सर असणार आहे 3. बरोबर आहे आन्सर तेजस्वी. त्यानंतर व्हॉट डज द अंडरलाईन मॉडेल इन द सेंटेन्स बिलो सजेस्ट? यू कॅन हर्ट युअरसेल्फ. तू स्वतःलाच इजा करून घेऊ शकतोस. काय दाखवतंय? काय हर्ट करून घेऊ शकतोस? ते ऍबिलिटी तर आहे, नक्कीच आहे. ऍबिलिटी तर ऑब्व्हियसली कोणी कोणाला हर्ट करून घेऊ शकतो. पण ह्या वाक्यामध्ये काय दाखवलंय? प्रोबॅबिलिटी. तू जे वागतोयस त्याच्यामध्ये तू स्वतःला प्रोबॅबिलिटी हर्ट करू शकतो. आता सर्टनिटी कधी येईल? मस्ट आलं तर सर्टनिटी येईल. लक्षात येते का? शक्यतेत सर्टनिटी कधी म्हणजे कन्सिडर करणार नाही, त्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो. इथं शक्यता आली प्रोबॅबिलिटीमध्ये, राईट. आणि परमिशन म्हणजे परवानगी. काय परवानगी घेणं नाहीये, राईट. हे परवानगी घेणं नाहीये, हे काय सर्टनिटी दर्शवणं नाहीये, ही एखाद्याची क्षमता सांगणं नाहीये. तर ही प्रोबॅबिलिटी आहे की तू करून घेऊ शकतोस बाबा, असंही होऊ शकतं, तू स्वतःला ह्याच्यामध्ये हर्ट करून घेऊ शकतोस. सो आन्सर असणार आहे 2, प्रोबॅबिलिटी. कळालं? त्यानंतर आय नीड इंटरप्रिटर्स इन माय सर्जरी हू डॉट 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 स्पीक पंजाबी, उर्दू, गुजराती. आता याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे सांगा? ॲबिलिटी पाहिजे. बरोबर, त्याची ॲबिलिटी पाहिजे. ही शुड स्पीक पंजाबी, ही शुड स्पीक उर्दू, ही शुड स्पीक गुजराती. 3 लँग्वेजेस बोलायची त्याची क्षमता पाहिजे. बरोबर आहे. सो क्षमता जी आहे ती कशामध्ये दाखवतात? त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी नाहीये, सर्टनिटी नाहीये, ऍडवाइस नाहीये, तर कॅन, ॲबिलिटी, राईट. सो इथे येणार आहे कॅन. कळतंय? त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू द फिल इन द ब्लँक्स. टॅक्स असिस्टंट 2014. They agreed that the election dot 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 be held at any early date. Okay, so they agreed that त्यांनी हे अग्री केलेलं आहे की इलेक्शन जे आहे ते शुड बी हेल्ड. अच्छा, तोंडातूनच गेलं, शुड बी हेल्ड येणार. बरोबर, की हे इलेक्शन अग्री झालंय कमिटी मेंबर्सचं की इलेक्शन शुड बी हेल्ड ऍट अन अर्ली डेट, राईट. असायला हवं, राईट. सो इट शुड बी शुड, नॉट वुड, राईट. सो जे व्हायला पाहिजे रेकमेंडेशन आहे, ऍडवाइस आहे. तो ऍडवाइस जो आहे तो आपण शुड न जनरली दाखवत असतो. ज्यावेळेला आपण परमिशन घेतो त्यावेळेला शाल हे वापरलं जातं. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट होईल अशी शक्यता दर्शवतो, पोलाइट किंवा पोलाइटनेसने आपल्याला प्रश्न विचार असेल, वुड वापरतो. त्याच्यापेक्षा लेस पोलाइटली किंवा भविष्यातली घडणारी घटना सांगायची असेल तर विल वापरतो. या पर्टिक्युलर केसमध्ये एक्झॅक्ट रिकमेंडेशन सांगितलेलं आहे. बरोबर, अग्रीमेंट झालेलं आहे. रिकमेंडेशन हे दाखवणार आहे आपण शुड ने. ऍडवाइस. You must pay for the mistakes you made in your life. In the sentence must is. आता मस्ट काय आहे याच्यामधलं? काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी शिकवतात सर. ऑप्शन मध्ये मॉडेल ऑक्झिलरी दिसतंय, मॉडेल ऑक्झिलरीच असणार आहे, बट ऑब्वियस, राईट. सो ऑप्शन 2. कळतंय का? सो मॉडेल ऑक्झिलरीचे मी सगळ्यांना परत सांगत आहे, सुरुवात करत असताना कमी जण होते, मला वाटतं आता वाढलेले दिसत आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, या सुरुवातीच्या ज्या स्लाइड्स मी देणार आहे या सगळ्या स्लाइड्स व्यवस्थित वाचायच्या. त्याच्यामध्ये जे असे काही टिप्स दिल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी ह्या ट्रिक्स तुम्हाला दिलेल्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत, राईट. हे जर लक्षात ठेवलं तर याच्या बाहेरचा प्रश्न येत नाही, राईट. आपण आतापर्यंत 2017-14 पर्यंतचे प्रश्न आता कव्हर केलेले आहेत, राईट. याच्यामध्ये मी अजूनही 30 प्रश्न दिलेले आहेत. मला वाटतं 68 टोटल प्रश्न काहीतरी, मी 60 प्रश्न दिलेले आहेत, राईट. तर त्यातले आपण 30 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आता उरलेले 30 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. 2019-97 पर्यंतचे प्रश्न त्याच्यात. ओके, याची मी तुम्हाला आन्सर की पण देणार आहे. सॉरी, 65 आहेत का? हा, 65 प्रश्न आहेत टोटल. आणि याच्या आन्सर की सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. सगळ्यांनी हे प्रश्न डोळ्याखालून घालायचे. आजचा तुमचा अभ्यास आहे हा, की मॉडेल ऑक्झिलरीचे सगळे 65च्या 65 प्रश्न मला सॉल्व्ह करून पाहिजेत. आजच ताज डोक्यात आहे सगळ्यांच्या. तर सगळ्यांनी हे लगेच अप्लाय करायला घ्या आणि लगेच सॉल्व्ह करायला घ्या. ओके. आणि याचे जे सुरुवातीचे रिव्हिजन हे जे आहे, प्रत्येक शब्दाचं मी एक हे लिहिलंय की कधी कधी कशासाठी वापरलं जातं, राईट. प्रोहिबिशनसाठी काय वापरलं जातं, त्यानंतर नेसेसिटीसाठी काय वापरलं जातं, ऍडवाइस साठी काय वापरलं जातं, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अभ्यास करा. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्याल त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर हे पीडीएफ ठेवा काढून. ओके, आणि ते पीडीएफ ला रेफर करत करत सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला ते रिलेट होईल. काय होतं, ज्या वेळेला आपलं स्वतःचं वाचन इंग्रजीचं जास्त असतं ना, त्यावेळेला ह्या गोष्टी लगेच क्लिक होतात. जर तुमचं वाचन इंग्रजीचं कमी असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिक होणार नाही, तर तुमचं कन्फ्युजन क्रिएट करते, राईट. ते कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर आपले हे जे पीडीएफ आहे ह्याच्या नोट्स आहेत, कुठलंही क्रियापद का वापरायचं, कशासाठी वापरायचं, वाचन सारखं करत राहा, बघत राहा त्या पीडीएफ मध्ये. म्हणजे तुमच्या त्या डोक्यामध्ये त्या मेमरीज ज्या आहेत त्या परमनंट मेमरीज होत जातील. ओके, मग तुम्ही स्वतः स्वतः सॉल्व्ह करू शकता. इंग्रजीच्या प्रश्नांचा सगळ्यात बेसिक इथे येतं की आपलं ऐकणं, इंग्रजी आपण जास्त ऐकत नाही, राईट. आणि इंग्रजी आपण जास्त वाचत नाही, हे 2 गोष्टी आहेत. आलं लक्षात? त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला कळत नाही करेक्ट सेंटेन्स. कारण बऱ्याचदा जर तुम्हाला ते ऐकण्यात असेल ती लँग्वेज, तर आपल्याला लगेच मराठीत तुम्हाला असं विचारू दे बरं की इथं कुठलं क्रिया बदल, तिथं ते धडाधड धडाधड तुम्ही उत्तर सांगाल.
फरक काय आहे, आपण लहानपणापासून ते ऐकत आलो, आपल्याला बरोबर आणि चुकीचा वापर क्रियापदांचा, सहाय्यकारी क्रियापदांचा लगेच कळतो. राईट, ग्रॅमॅटिकल व्याकरण आपल्याला लगेच कळतं, कारण आपण ते बोली भाषेमध्ये किंवा ऐकत असतो, वाचत असतो. राईट, तोच फक्त फरक आपला इंग्रजीमध्ये पडतो. इंग्रजीमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी ऐकत नाही आणि वाचत नाही, म्हणून हे आपल्याला थोडासा यांचा आधार घ्यावा लागतो ट्रिक्सचा काही. आणि इन जनरल सुद्धा सरळ सेवेला पण आणि एमपीएससी ला पण हे जे इंग्रजीचे प्रश्न येतात हे एका पॅटर्न मध्ये येतात, जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला टॉपिक इंट्रोड्यूस करताना. मग त्या सगळ्याचा विचार करूनच तुम्हाला ह्या नोट्स दिलेल्या आहेत. राईट, या नोट्सच्या बाहेर काही प्रश्न जाणार नाही. राईट, हे 65 प्रश्न आहेत, हे 65 प्रश्न व्यवस्थित करा. मॉडेल ऑक्झिलरीवर जो प्रश्न येईल तो तुम्हाला 100%, 101% सुटणार आहे. ओके, सो सगळ्यांनी थोडस या गोष्टींकडे लक्ष द्या आता. आता हे सगळे, आणि तुमचं दुसरं एक सर्क्युलर आला असेल तर तुम्ही बघितलं असेल तर 3 ऑक्टोबर नंतर तुमची परीक्षा मोस्टली डिक्लेअर होत आहे. राईट, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी, तर त्याचं शेड्यूल वगैरे लवकरच आता येऊन जाईल. आणि त्या पण तुमचे जे डाउनलोड करायचे असतात एक्झाम, काय हॉल तिकीट, ते सुद्धा तुमचं आता लवकरच हे होईल. ओके, सो आजचा सेशन जो आहे तो आज आपण इथंच इंग्लिशचा वाइंड अप करूयात. मला आता पुढचा सेशन जो आहे अंकगणिताचा, मी अल्टरनेट सेशन अंकगणित आणि हे घेत आहे. सो मॉडेल ऑक्झिलरी मला वाटतं तुमच्यातलेच कोणते, मला सुखदेवनी सांगितलं होतं मॉडेल ऑक्झिलरी घ्या सर म्हणून. सो सुखदेव, आजचा सेशन तुम्ही थोडंसं हा लेट कनेक्ट झालेला आहात. तर ते सगळा सर. सेशन आजचा ऐका, रेकॉर्डेड सेशन व्यवस्थित त्याची उजळणी करा. हम्म? सगळे हो प्रश्न सर. डोळ्याखालून घाला. आणि हे जे दिलेले आहेत 65 प्रश्न, त्यातले 30 ऑलरेडी मी सॉल्व्ह करून सांगितलेत. पुढचे जे काय 30 आहेत, 35 आहेत, ते तर सगळे तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता पुढचा सेशन जो आहे तो राऊत सरांचा होता, पण राऊत सर हे ट्रॅव्हल करत आहेत. ओके, सो आता मला वाटतं 8:30 ला अमोल सर कंटिन्यू करतील. तुम्हाला आता 1 तासचा ब्रेक घेऊयात आपण मध्ये, आणि त्यानंतर अमोल देशमुख सर जे आहेत ते कंटिन्यू करतील. का देशमुख सरांना उद्या घ्यायला सांगायचं, चालेल का? 8:30 ते 9:30 चालेल ना सगळ्यांना? तुमचं बोला, तुमच्या याच्यावर आहे सगळं. बोला, 8:30 ते 9:30 चालेल का? का अमोल देशमुख सरांना उद्या सेशन द्यायचं आहे? आता तुम्ही पण आज अभ्यास करायला पाहिजे. हे जे इंग्रजीचं सांगितलंय मी, एवढं 30 प्रश्न 35 प्रश्न, हे सॉल्व्ह करायला साधारणपणे तुम्हाला 1 तास तरी अजून जाणार आहे. कळालं का? तो लगेच तुम्हाला पीडीएफ मी ईमेल करतोय राईट अवे. राईट, सगळ्यांच्या ऑफिशियल ईमेल आयडीवर ही मेल आयडीवर हे येऊन जाईल. किंवा तुमच्या, सॉरी, मेल आयडीवर टाकण्यापेक्षा आपल्या गुगल ड्राईव्हवर टाकूयात, तुम्हाला लगेच ते मिळून जाईल. ठीक आहे, बोला. धीरज, कल्याणी, प्रमोद, सुखदेव आणि कोण आहे, तेजश्री, विजय, सांगा मला. सेशन काय करायचं उद्या? कंटिन्यू करणार का 8:30 ते 9:30 अटेंड करणार देशमुख सरांना? उद्या उद्या अटेंड करू. बरं, ठीक आहे. मग आजचा हा अभ्यास जो दिलेला आहे तो सगळा अभ्यास तुमचा कव्हर करा. सगळ्या अभ्यासाला लागा पहिल्यांदा. आजचा वेळ मिळतोय आपल्याला, तर तो वेळ इंग्लिशसाठी वापरा आणि मॉडेल ऑब्झर्वेशन सगळे एक्सपर्ट होऊन जावा. ठीक आहे, सो मी ह्या पीडीएफ आणि ह्या गोष्टी ज्या लगेच अपलोड करतोय राईट अवे. तो ड्राईव्हवर तुम्हाला पीडीएफ तर लगेच 10 मिनिटात मिळेल, आता लगेच तुम्ही डाउनलोड केली तरी चालेल. आणि जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा मी लवकर अपलोड करतोय. ठीक, सो आपण आज थांबूयात. आणि सगळ्यांनी प्रिपरेशन इंग्लिशचं मनावर घ्या. इंग्लिश सब्जेक्ट मला दिसतोय सगळ्यांचा कच्चा आहे, कारण अंकगणिताला सुद्धा तुम्ही बोलता, मराठीला सुद्धा तुम्ही बोलताय चांगले, परंतु तुम्हाला इंग्लिशला थोडंसं कन्फ्युजन होतंय, उत्तर चुकतायत, ह्या गोष्टी होत आहेत. राईट, सो उद्या, आणि काय करा सर, हा उद्या सेम टाइम आहे, उद्या सेम टाइम आहे. फक्त काय करा, जरा कनेक्ट होत असताना माझं सेशन असतो ना पहिला, मी माझ्या सेशनला मी येऊन थांबलेलो असतो ऍक्च्युली तुमची वाट बघत. हा, तर थोडं 1:15 म्हणजे 1:15 आपण चालू करून देऊयात, म्हणजे काय होईल की आपली 10 मिनिटं वाचतील. मी बऱ्याचदा काय होतं, तुम्ही येता जाता तुमचा नेटवर्कचा इश्यू असतो का काय कळत नाही मला, परंतु मला असं वाटतं की मग मी कमी जणांना सांगितलं तर मग बाकीच्यांचं नुकसान होईल का काय, असं वाटतं मला. आणि लाईव्ह सेशन मध्ये कसं असतं, तुम्हाला एक लिबर्टी असते की तुम्ही लगेच मला मध्ये विचारू शकता की सर हे सांगा, ते सांगा, हे समजलं नाही. रेकॉर्डेड तर तुम्ही ऐकूच शकता, मला माहिती आहे रेकॉर्डेड लेक्चर सगळेच बघू शकतात, परंतु त्यासाठी मी लाईव्ह साठी सगळ्यांची वाट बघत असतो. थोडंसं 1:15 आपण एक्झॅक्ट जर स्टार्ट केलं तर सगळ्यांचाच वेळ वाचेल आणि आपलं जास्तीत जास्त कव्हर होईल. कारण अंकगणितामध्ये पण माझी हेच थिअरी आहे, माझी पहिल्यापासूनची सवय आहे की आपण ज्यावेळेस जोपर्यंत 25-30, माझं स्वतः समाधान होत नाही मी जोपर्यंत तुम्हाला 25-30 प्रश्न सॉल्व्ह करून दाखवत नाही. इंग्लिशमध्ये पण मला तसंच वाटतं की जोपर्यंत 30 प्रश्न होत नाहीत, माझं स्वतः समाधान होत नाही, तोपर्यंत 3 प्रश्न घेत असतो. ओके, बऱ्यापैकी सगळे पॅटर्न आपल्याला आजचे पण कव्हर आहेत. सगळ्यांनी पुढचे प्रश्न, घरचा अभ्यास जो दिलेला, होमवर्क जो दिलेला, तो सगळ्यांनी पूर्ण करायचा आहे. ओके, सो अभ्यासाला लागा, लवकरच डेट येणार आहे. 3 ऑक्टोबरच्या आसपास तुमचं डेटचे शक्यता आहे. आर्टिकल आलंय ऑलरेडी तुमचं, सर्क्युलर मला वाटतं शेअर पण केलंय राऊत सरांनी का कोणी, तर अभ्यासाला लागा. ओके, ठीक, चलो, गुड नाईट. आणि ड्राईव्ह वरून डाउनलोड करून घ्या, पीडीएफ लगेच.
या प्रमोद सर